नमस्कार मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण 2019चा जो पेपर झाला होता आयोगाचा 6 ऑक्टोबर रोजी झाला होता. गट कचा मुख्य परीक्षेचा पेपर. त्यावेळी संयुक्त पेपर असायचा, म्हणजेच लिपिक, टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक ज्या ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या पोस्टसाठी एकच पेपर व्हायचा. पण त्या पॅटर्न कुठला होता ते पहिला समजून घेऊया. त्यावेळी 60 प्रश्न होते मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी होते 40 प्रश्न. म्हणजे 60-40चा पॅटर्न होता. सध्या पॅटर्न आहे 50-50चा. म्हणजे आयोगानं तुम्हाला 10 प्रश्न एक्स्ट्रा इंग्रजी व्याकरणचे वाढवलेले आहेत आणि 10 प्रश्न मराठी व्याकरणचे कमी केलेले आहेत. ठीक आहे. बाकी सगळं सेमच आहे. वेळ 1 तास आहे, 100 गुण आहेत त्यासाठी, 60 मिनटं आहेत, 100 गुण आहेत. ठीक आहे. तर डिरेक्टली आपण काय करू, मराठीचं न बघता डिरेक्टली आपण 61 प्रश्नापासून पाहूया, कारण आपला इंग्रजी व्याकरणाचा हा सेशन असणार आहे. ओके, चला सुरुवात करूया आपण. तर पहिला क्वेश्चन बघा, 61वा प्रश्न आहे बघा. थोडं स्लँड करण्याचं कारण एवढंच आहे, कारण पुढं पॅसेज पण आहे, तुम्हाला थोडंसं झूम करून मला थोडं सांगता पण येईल. ठीक आहे. ओके, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आयोगाचा भर या पूर्ण पेपरमध्ये फिल इन द ब्लँकवर जास्त होता, तुम्हाला ते जाणवेलच आता. ओके, म्हणजे आयोगानं बऱ्याच ठिकाणी फिल इन द ब्लँक दिलेले आहेत, तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक जास्त सोडवायचे आहेत. आणि पूर्ण पॅसेजमध्ये मला असं वाटते शेवटी कुठेतरी मॅच द फॉलोइंगचे क्वेश्चन होते, एका दुसरा क्वेश्चन असेल. पण फिल इन द ब्लँकला आर्टिकलचे क्वेश्चन असतात, फिल इन द ब्लँकला क्वेश्चन टॅग असेल किंवा फ्रेझल वर्ब्स असतील, हे बऱ्यापैकी क्वेश्चन दिलेले जातात. ठीक आहे. टेन्स वगैरे असेल किंवा तुमचा कधी कधी तुमचा हे पण असेल, त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह किंवा तुमचा टेन्स पण असेल. ठीक आहे. ओके, आता यात समजून घ्या. करेक्ट ऑल्टरनेटिव्ह आहे, प्लीज डॅश दिस ऑइल लॅम्प. आता जेव्हा आपण असले प्रश्न पाहतो तेव्हा लक्षात ठेवा सगळ्या ठिकाणी कॉमन ब्लो आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला PYQचं विश्लेषण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही याच्यावरून सुद्धा पर्याय काढू शकता. पण काय होतं, कधी कधी अभ्यास करत असताना आपल्याला बेसिक गोष्टी माहिती नसतात. म्हणजे ब्लो ऑफ काय आहे, ब्लो ऑन काय आहे, ब्लो आउट काय आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो फ्रेझल वर्ब्स किंवा प्रिपोजिशनल फ्रेजेस. असे काही वर्ब्स येतात, त्या वर्बनंतर तुम्हाला कंपल्सरी एक सर्टेन प्रिपोजिशन लागतं. फॉर एक्झाम्पल, लुक इन टू, लुक ॲट, लुक अपॉन, लुक आफ्टर. तसे लुक तुमचा वर्ब झाला, त्यात तुम्हाला नंतर प्रिपोजिशन लागतं. तसंच ब्लो आहे, त्यानंतर सगळ्या ठिकाणी बघा डाऊन लागलं, अप लागलं, आऊट लागलं, ऑफ लागलं. आता लक्षात ठेवायचं, तर अशा ठिकाणी जर कधी वर्ब लागला तर तुम्हाला त्याचं वेगळं मिनिंग येतात. प्रत्येक ठिकाणी जर वर्ब कॉमनच आहे, पण जर प्रिपोजिशन वेगळं लागलं तर तुमचा अर्थ पण वेगळा होणार आहे. ठीक आहे. ओके, आता समजून घेऊया. इथं आता ब्लो ऑफ, तर ब्लो ऑफ लक्षात ठेवा म्हणजे इग्नोर करणे. आता इथं काय सांगितलेलं आहे, प्लीज डॅश दिस ऑइल लॅम्प. म्हणजे एकतर ऑइल लॅम्प आहे जो तेलावर चालणारा दिवा आहे, तो एकतर विझवायचा आहे किंवा चालू करायचा. एवढं दोनच गोष्टी असणार आहेत ना. तुम्ही थोडीच त्याला हे करणार आहे का, इग्नोर करणार आहे का. तर ते ब्लो ऑफ तर मी कॅन्सल केलं. ठीक आहे, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. देन बऱ्याच ठिकाणी हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा काही अजून काही गोष्टी करता, जे काय आता समजा ब्लो अप आहे. ठीक आहे. आता ब्लो अप म्हणजे काय, तर ते लक्षात ठेवा, अचानकपणे जोरदार सुरू होणे, बरोबर. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो ना की स्फोट होणे. आता दिव्याचा स्फोट करायचा नाही, कारण हे प्लीज कृपया करून तुम्ही दिव्याचा स्फोट करा असं होईल का, नाही, हे पण ऑप्शन कॅन्सल झाला. देन एक आहे ब्लो डाऊन. मग लक्षात ठेवा की ब्लो डाऊनपेक्षा ब्लो आऊट हा जास्त बेटर राहिला असता, कारण त्याला आपण म्हणतो ना की फुंकर मारणे, विझवणे किंवा एक्सटिंग्विश करणे. कधी कधी त्याला विस्कटणेसुद्धा असेही म्हणतात. पण या ठिकाणी बरोबर ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. आता लक्ष द्या, म्हणजे मुद्दा सांगायचा हाच आहे की तुम्हाला फ्रेझल वर्ब्सवर जास्त फोकस करावं लागेल. आणि जर तुम्हाला जास्त डीपमध्ये मिनिंग हवं असेल तर लक्षात ठेवायचं, तुम्ही त्याला अजून जास्त वेळ वाचू शकला असता. पण जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की कधी कधी असं होतं की एखाद्या क्वेश्चनला आपण जास्त अडकतो. आता ज्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन कळाला नसेल किंवा ज्यांना असं वाटतं की अवघड आहे, त्यांनी लगेच पुढं जायचं. ज्याला वाटलं अटेम्प्ट करायचं त्यांनी पटकन अटेम्प्ट करा, कारण विद्यार्थी मित्रांनो 60 मिनटं आहेत. तुम्ही ऑलरेडी मराठी व्याकरण सोडवलं आहे, तुम्ही जवळपास 25-30 मिनटं घालवलेली आहेत. त्यामुळं 30 मिनटामध्ये इंग्रजी व्याकरण करणं हे खूप जास्त जोखमीचं टास्क आहे. आता ठीक आहे, हा पेपर तर 40 मार्काचा आहे इंग्रजी व्याकरणामध्ये, पण 50-50ला थोडंसं जास्त हे करायचं. ब्लो डाऊन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की भरपूर मोठ्या वादळामुळं सगळे झाडं ब्लो डाऊन झाली. ब्लो डाऊन म्हणजे काय, तर वाहून जाणे, मुळासकट उपटणे वगैरे ह्या गोष्टी ब्लो डाऊन लावतात. त्यामुळे हे पण पर्याय नाही आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला थोडंसं विश्लेषण करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात. देन पुढचा प्रश्न 62वा आहे, तो एकदा चेक करा. पॉईंट आउट द सेंटेन्सेस विच दॅट आर विदाऊट एनी इडियम. आता लक्ष द्या, हा प्रश्न आहे की तुम्हाला विचारलेला आहे काय बघा, की कोणत्या वाक्यामध्ये इडियम नाही आहे, इडियम नाही हे विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं.
PhD इन मॅथमॅटिक्स इज द बेस्ट फिदर इन हिज कॅप, हा इडियम सगळ्यांना माहीत आहे. ओके, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये PhD केलेली आहे, हा त्याच्यामध्ये एक त्याचं अचिव्हमेंट आहे. बेस्ट फिदर इन हिज कॅप म्हणजे काय, त्याच्या भरपूर अचिव्हमेंट आहेत, त्यातली एक अचिव्हमेंट काय आहे तर PhD मॅथमॅटिक्समध्ये करणं. आलं का लक्षात? ओके, तर बेस्ट फिदर इन हिज कॅप हे तुमचं इडियम आहे. आता मला माहीत आहे इडियम फिक्स म्हणजे हे तर इडियमच आहे ना, त्याच्यामध्ये इडियम आहेच. आता तिने विचारले काय विदाऊट एनी इडियम, पहिला क्वेश्चन समजून घ्यायचा व्यवस्थित. विदाऊट एनी इडियम विचारलेला आहे, पण एमध्ये इडियम आहे म्हणजे हा ऑप्शन गेला. बरोबर, ऑल ऑफ दिस ऑप्शन गेला, कारण का एमध्ये इडियम आहे ना. म्हणजे बघा, माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचता लगेच एलिमिनेट करत चाला. म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला कधी कधी असं होतं ना की 2 स्टेटमेंट वाचले लगेच 3 पर्याय कॅन्सल होतात, चौथा पर्याय लिहून यायचा जो काय असेल. द आयडल अँड लेझी पर्सन, आळशी आणि जो काही सुंभ पर्सन आहे, आर बिझी बिल्डिंग कॅसल्स इन द एअर. कॅसल्स इन द एअर म्हणजे काय, हवेमध्ये मनोरे बांधणे, म्हणजे नुसत्या वावड्या उठवणे, नुसत्या गप्पा हाणणे, काही करायचं नाही. ओके, म्हणजे हा पण इडियम आहे. बरोबर, आता इथं बी तर ऑलरेडी नाहीच आहे, म्हणजे बीमध्ये मला ॲक्च्युली बीमध्ये पण इडियम आहे ना, हा पण इडियम आहे, हा पण इडियम आहे. टू एक्सपेक्ट एव्हरी काइंड ऑफ हेल्प फ्रॉम द गव्हर्नमेंट इज नथिंग बट लिव्हिंग इन द फुल्स पॅराडाईज. मूर्खांच्या ठिकाणी वावरणे, मूर्खांच्या सोबत नंदनवनात वावरणे म्हणजे काय, प्रत्येक गोष्टी आपण मागत असतो ना गव्हर्नमेंटकडनं, ती गोष्ट होणार नाही आहे. म्हणजे आपण फक्त काय कल्पना करतो, रिअलमध्ये होतच नाही. हा पण तुमचा इडियम आहे. ही इज अप्रेंटिसशिप इन द फॉरेन कंपनी वॉज अ ब्लेझिंग इन डिस्गाईज. चांगली गोष्ट आहे, पण त्यात एखादी खोट निघते, एखादी वाईट गोष्ट निघते. मित्रांनो, सगळ्यांच्या शेवटी एक जवळपास एक इडियम आहे. म्हणजे विचारले काय विदाऊट एनी इडियम, कुठलं वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये इडियम नाही, असं कोणतं वाक्य आहे का? अजिबात नाही. पर्याय क्रमांक 4. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं ऑल ऑफ दिस घेऊन गेलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, सर 1, 2, 3, 4मध्ये ABCDमध्ये सगळ्या ठिकाणी इडियम आहेत, ऑल ऑफ दिस. अरे विचारले काय प्रश्न, विदाऊट आहे. एक एक चेक पॉईंट करत चला. बरोबर, असल्या प्रश्नामध्ये चुकायचं नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. विथ इडियम असतं तर ऑल ऑफ दिस आलं असतं, विदाऊट इडियम आहे म्हणून नॉन ऑफ दिस. बघा, बऱ्याच ठिकाणी व्याकरणामध्ये चुकीचं म्हणजे असतं ना की इनकरेक्ट, नॉट करेक्ट, अनट्रू, फॉल्स, हे जरा बघत चला. मराठीमध्ये पण आहे बघा, बरोबर नाही, चुकीचं आहे, अचूक नाही, अचूक आहे, हे जरा चेक करत चला. सिली मिस्टेक होऊ शकतात, शेवटी प्रेशर हँडलिंग कपॅसिटी इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? देन पुढचा प्रश्न आहे 63वा. एकदा व्यवस्थित पाहायचा आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला, खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. बघा, पॉईंट आउट द इडियमॅटिक सेंटेन्स. पुन्हा तुमच्या वोकॅब्युलरीला प्रश्न गेलेला आहे. एक्सप्लॉयटिंग द एम्प्लॉईज हॅज नाव बिकम अ फन अँड गेम इन द सो कॉल्ड मॉडर्न एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. मोस्ट ऑफ द इनएक्सपिरियन्स मिनिस्टर्स ॲक्ट अंडर द थंब. हा तुमचा बेस्ट इडियम आहे, म्हणजे हा तुमच्या कंटेंटचा पार्ट आहे, लक्षात ठेवायचं. अंडर द थंब म्हणजे च्याखाली काम करणे, दबावाखाली काम करणे. बरोबर. द सेक्रेटरीज इन द मिनिस्ट्री. इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स कॅन नेवर बी मेड नल अँड वॉइड, म्हणजे झिरो करणे, नल म्हणजे झिरो, निग्लिजिबल, हे पण इडियम आहे. इवन दो वी वॉश व्हेजिटेबल्स रिपीटेडली. महात्मा गांधी वॉज व्हेरी शाय अँड ट्रेमलिंग वेन ही मेड हिज मेडन स्पीच. मेडन म्हणजे पहिलं, आयुष्यामधलं पहिलं भाषण, मेडन स्पीच. तिन्हीमध्ये मला इडियम सापडतोय. मला एवढं कळालं की सी आणि डीमध्ये आहे, म्हणजे पहिला पर्याय गेला कारण ए आणि बी आहे. इथं दुसरा आहे बघा CD, आणि इथं BCD आहे, आणि ऑल ऑफ दिस आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फन अँड गेमला सुद्धा इडियम घेऊन गेलेले आहेत, पण फन अँड गेम हा इडियम नाही, हा जस्ट एक तुमचा फ्रेज आहे. एक्सप्लॉयटिंग द एम्प्लॉईज हॅज नाव बिकम फन अँड गेम, एक मजेशीर गोष्ट झालेली आहे. आलं का लक्षात? म्हणजे ए तुम्हाला ऑप्शन कॅन्सल करायचा आहे. इथं पण गेला, हा तर मुळात गेला होता. CD गेला कारण मला बी नाही आहे. BCD आहे, ऑल ऑफ दिस कॅन्सल झाला कारण ए नको आहे मला. इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आलं का लक्षात? ओके. आता बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे, बरीच लोक सांगतात माहिती नसेल तर ऑल ऑफ दिसला घेऊन चला. इथं तो आगावपणा, इथं ते लॉजिक वापरायचं नाही. GSमध्ये कुठं असेल ते तिकडे वापरू शकता, तुम्हाला जे कोण सांगेल ते बघा. इंग्रजीला असला काही आगावपणा करू नका. माहिती असेल तर घेऊन चला, नसेल तर पुढच्या क्वेश्चनला जायचं. येत नाही मग ऑल ऑफ दिस, बोथ, 1 and 2, इकडं चालत नाही लॉजिक. हा इंग्लिश व्याकरणाचा पेपर आहे, एवढं सोपं नाही आहे. आलं का लक्षात? म्हणजे GSचे काही लॉजिक असतात ना, बरेचसे लोक मांडत असतात, हे असं आहे तसं आहे तर ऑल ऑफ दिस घेऊन चला. इकडे काय अजिबात वापरू नका, नाहीतर मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि खूप जास्त तुम्हाला लॉस होईल मार्क्सचा. ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी प्रोजेक्ट. आता बघा, पिकिंग होल्स, पिकिंग म्हणजे काढणे, काहीतरी चुका काढणे प्रत्येक काही कामामध्ये. बरोबर. विचारले काय करेक्ट मिनिंग, तुम्हाला सिनॉनिम सांगायचं आहे, बरोबर मिनिंग सांगायचं आहे.
प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक काही कामामध्ये तो काय करतो, सारखं पिकिंग होल्स करतो, म्हणजे चुका काढणे. आता इथं चुकीसाठी एकतर फॉल्ट बघा, नाहीतर मग एखाद्या वेळी मिस्टेक बघा. मिस्टेक कुठे दिसते का बघा पर्यायामध्ये, 2 पैकी 1 पर्याय बघा. आस्किंग इरिलेव्हंट क्वेश्चन्स नाही. सजेस्टिंग इम्प्रूव्हमेंट अजिबात नाही. इम्प्रूव्हमेंट का करेल, तो पॉझिटिव्ह शब्द आहे का. होल्स, पिकिंग होल्स, डेंजर किंवा वॉइड, नल अँड वॉइड किंवा डिगिंग असेल, हे सगळं तुमचे निगेटिव्ह शब्द आहेत. क्रिएटिंग प्रॉब्लेम्स होऊ शकतो, पण फाइंडिंग फॉल्ट विथ इज द ॲक्युरेट ऑप्शन, पर्याय क्रमांक 4 घेऊन जायचं आहे. आलं का लक्षात. सलग 3 प्रश्न आयोगाचे, सलग 3 नाही, वरचा थोडासा हे होता, पण वोकॅबलरीला किती वेटेज आहे बघा. ओके, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्ण डिकोडिंग केलेलं आहे, किती प्रश्न आलेले असतात तुमच्या एरर स्पॉटिंगपासून सगळ्या भागामध्ये. आलं का लक्षात. देन पुढचा प्रश्न आहे व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तो आहे पॉईंट आउट द करेक्ट सेंटेन्स. तुम्हाला म्हणजे एरर स्पॉटिंग विचारलेलं आहे, एकदा चेक करा. विल यू कन्वे माय अपॉलॉजीज टू युअर ग्रँड पॅरेंट्स. तू माझं जे काय माफी आहे तुमच्या आजी आजोबापर्यंत पोहोचू शकशील का. विलनं विचारलेलं आहे. सिम्पल गोष्ट आहे. जर माझा वर्बल क्वेश्चन असेल तर मला शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे ना. आहे ते क्वेश्चन मार्क, म्हणजे ए करेक्ट आहे का, साधं लॉजिक आहे. ए करेक्ट नसेल तर पहिल्या पर्यायाला या. इथं ए दिलेला आहे, कॅन्सल केला. ऑल ऑफ दिसमध्ये ए पण असणार, कॅन्सल केला. राहायला सी आणि डी, नन ऑफ दिस. अरे मग साधं लॉजिक आहे. मला सांगा, नन ऑफ दिसपेक्षा याला घेऊन जा ना. ॲटलिस्ट काहीतरी सी आणि डी बरोबरच असणार. एकदा चेक करूया आपण. इज इट बॅड टू बी हॉस्टाईल टू द पर्सन्स हू हेल्प अस. जी लोक आपल्याला मदत करतात त्यांच्यासोबत शत्रुत्व पत्करणे चांगलं आहे का. ओके, वाईट आहे का. इज इट बॅड आहे का. हा पण वर्बल क्वेश्चनच आहे. तुम्ही इथं कसं काय एक्सक्लेमेटरी मार्क वापरलं, इथं पण क्वेश्चन मार्क आला पाहिजे होता. बरोबर की नाही. म्हणजे मला कळालं की ए आणि बी दोन्ही रॉंग आहेत. आता राहिला प्रश्न, पॉइंटिंग टू अदर्स फॉर अवर ओन मिस्टेक्स इज अ डेंजरस हॅबिट इजंट इट. पॉइंटिंग टू अदर्स फॉर अवर ओन मिस्टेक्स हे झालं तुमचं इटमध्ये आलं. आणि क्वेश्चन टॅग करत असताना लक्षात ठेवायचं, याच्यानंतर तुमचं क्रियापद आहे इज, म्हणजे हे आलं इजंट इट. कारण का, वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह झाला इथं. बरोबर. आणि जर हे इटमध्ये आलं तर तुम्हाला इथं पुन्हा इट घ्यायचं आहे. म्हणजे मला कळालं की माझं सी बरोबर आहे, पर्याय क्रमांक सी दुसरा बरोबर आहे. आता बरेच विद्यार्थी हे सॉल्व करत असताना एंडला पण जातात. ठीक आहे, इथं तुमचा जास्त वेळ जाणार आहे. तुमच्या इंग्रजी व्याकरणाला इकडे जास्त वेळ नाही आहे. तुमच्याकडे 60 मिनटं आहेत. तुमचे ऑलरेडी मराठीला 25-30 मिनटं गेलेली आहेत. पुन्हा पॅसेज पण आहे अजून. आलं का लक्षात. त्यामुळे एक एक गोष्ट क्लिअर करत चला. फॉर इयर्स ही हॅज बीन लिसनिंग टू द ॲडव्हर्टाइजमेंट. भरपूर वर्षापासून तो ॲडव्हर्टाइजमेंट एक जाहिरात ऐकतोय. कोणती. टोबॅको च्युईंग इज इंजुरियस टू हेल्थ अँड स्टील ही कंटिन्यूज टू च्यू इट. टोबॅको च्युईंग करणं शरीरासाठी घातक आहे, तर सुद्धा तो कंटिन्यू करतोय. ॲड दिलेले आहे म्हणून इथं त्यांनी हे वापरलेलं आहे बघा. इथं तुम्हाला लक्षात येईल. एकेरी अवतरण आहे, ओपन झालं, हे क्लोज झालं आणि हे पुन्हा च्यू इट. ठीक आहे, कुठलं येणार इथं, सी डी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट द ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन्स. आता इथे थोडं लक्ष द्या. आयोगानं थोडं तुम्हाला ट्रॅपमध्ये आणलेलं आहे. तर पहिली गोष्ट, बऱ्याच लोकांना माहिती नसते की हे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आता तिने काय विचारले बघा, प्रोनाउन्सचा एक टॉपिक आहे. बरोबर, प्रोनाउन टॉपिक आहे, त्याच्यामध्ये एक टाईप आहे बघा, पर्सनल प्रोनाउन. मला वाटतं पहिलाच टाईप आहे. आता हा म्हणजेच काय, तर व्यक्तिवाचक सर्वनाम. बरोबर. पण सब्जेक्टिव्ह म्हणलं की स्वतः 8 येणार. 8 कुठले कुठले असतात, आय, वी, यू, एकवचन आणि एकवचन, ही, शी, इट आणि दे, हे झाले सब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, जेव्हा मी वाक्य त्यांचा प्रयोग करणार तेव्हा ते सुरुवातीला असतात. बरोबर ना. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हटलं की आय, वी, कुठलाही सर्वनाम चालेल किंवा कुठलाही नाम पण चालेल, पण हे तुमचा क्वेश्चन प्रोनाऊनवर आहे. आता विचारले काय, पर्सनल प्रोनाऊन आहेत पण ते ऑब्जेक्टिव्ह पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर बाय नंतर जी केस असते ते असते ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा, समजा व्यक्ती आहे आय. ठीक आहे, तर आयचा ऑब्जेक्टिव्ह काय होईल, मी. व्यक्ती असेल समजा यू, यूचा पण काय होणार, यू. म्हणजे व्यक्ती मी असेल तर ऑब्जेक्टिव्ह होणार मला. यू असेल तर होणार तुला. ही असेल तर होणार त्याला, हिम. शी असेल तर होणार हर. आलं का लक्षात. मग इथं विचारलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह असेल तर मला सांगा, आय, वी, ही, शी, इट, दे येणार आहे का, नाही ना. मग आता यातले तुम्हाला ओळखायचे आहेत. मला सांगा, आय येईल का ऑब्जेक्टिव्हमध्ये, नाही. इथं आय आहे, हे पण नाही. बाकीचं वाचत बसायचं नाही. एक चुकलं काय आणि 4 चुकले काय, सगळे चुकीचेच आहेत ना. पण आता बघा, या 4 पैकी हे तुमचे 4 मात्र काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत.
मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, दी म्हणजे तुला, थोडंसं त्यास असं होतं बघा मराठीमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही ते त्याला आपण काय म्हणतो, बरेचशा ठिकाणी आपण मराठीमध्ये काय वाचतो बघा, ठीक आहे, त्यास, तुझं, तयास, तर हे असतं दी. दी आणि दाव दोन्ही असतात, ठीक आहे. इथं दी दिलेलं आहे, दीला घेऊन जायचं. यू म्हणजे तुला. ओके, मग हा तिसरा पर्याय बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह विचारले म्हणून बरोबर आहे. आलं का लक्षात? म्हणजे एक एक गोष्ट क्लिअर करत चला, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, पर्याय क्रमांक 3. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हात जमला नव्हता त्यावेळी, तर ठीक आहे, पण सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करत चला. जर सब्जेक्टिव्ह असतं, समजा हे जर सब्जेक्टिव्ह असतं तर हे सगळे आले असते. आय असता, वी असता, त्यानंतर पुन्हा यू असता, त्यानंतर पुन्हा दे असता, ही शीट असता. आलं का लक्षात? ओके, चला 67. द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द की वर्ड इनक्रेडिबल. इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय, ज्याच्यावर आपण विश्वास लगेच ठेवू शकत नाही, किंवा जे कन्व्हिन्स करता येत नाही लगेच, असं म्हणजे कन्व्हिन्स करता न येण्यासारखं किंवा विश्वास ठेवता न येण्यासारखं. बघा, तुमच्या दोन्ही ठिकाणी अनबिलिव्हेबल आणि अनकन्व्हिन्सिंग दिलेलं आहे, बरोबर. नियरेस्ट मिनिंग म्हणजे जवळचा शब्द. मग इनक्रेडिबल म्हणजे काय? अविश्वसनीय. इथं आहे अनबिलिव्हेबल, म्हणजे ए 100% येणार आहे, बरोबर. मला ए पाहिजे म्हणजे ए मला पर्याय घेऊन जायचं आहे. इथं बी दिलं आहे बघा, ए आहे का इथं कुठं? नाही. अनकन्व्हिन्सिंग आहे, येस. अनकन्व्हिन्सिंग, अनबिलिव्हेबल सेमच आहे. कन्सिवेबल हे उलटं झालं. कन्सिवेबल म्हणजे विश्वास ठेवता येणारसारखं, इथं आहे अनकन्व्हिन्सिंग. तिथं आहे इनक्रेडिबल. म्हणजे अनबिलिव्हेबल, अनकन्व्हिन्सिंग आणि इनक्रेडिबल हे तिघं एकमेका समानार्थी आहेत. म्हणजे मला ए आणि बीला घेऊन जावं लागेल. ओके, क्रेडिबल तर येतच नाही. पर्याय क्रमांक कुठला आला? ए आणि बी आलेला आहे. 67चा पर्याय क्रमांक 3. ओके, आता इथं लक्षात ठेवायचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून बेसिक वोकॅब्युलरी माहिती नसते. एकदा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या व्यवस्थित बघा. अन्न काय होतं, इन्न काय होतं, इलनं काय होतं, आयरनं काय होतं, नॉननं काय होतं, माल नावाचा शब्द आहे प्रिफिक्स, त्यानं काय होतं. तर बरेच शब्द आपण प्रिफिक्सनुसार बरेच शब्द जर वापरले तर तुम्हाला अँटोनिम करता येतं. आलं का लक्षात? हा 67 झाला. 68 एकदा बघून घ्या. 68 काय आहे? ऑलमोस्ट ईच विजिटर स्टॉप्ड अँड स्टेड. आय गो टू द डेंटिस्ट एव्हरी 6 months. द एंटायर बिल्डिंग हॅज रिसेंटली बीन रिनोव्हेटेड. आता इथं थोडंसं काय होतं, इनकरेक्ट विचारलेलं आहे, म्हणजे त्याला हायलाईट आयोगाने केलेलं आहे. तुम्हाला चुकीचं सांगायचं आहे. प्रश्न अजूनही काय विद्यार्थ्यांना माहिती नसेल कशावर गेलेला आहे. प्रश्न गेलेला आहे तुमच्या ॲडवर्बवर. तुम्ही ॲडवर्बचा वापर कुठं करता? ॲडवर्बचा वापर व्यवस्थित आहे त्या ठिकाणी केला पाहिजे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा असतो क्रियाविशेष म्हणजे ॲडवर्ब. पण ॲडवर्बचा जर क्रम चुकला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. मला इनकरेक्ट सांगायचं आहे. आता इनकरेक्ट एकदा बघून घ्या. ऑलमोस्ट ईच विजिटर, ऑलमोस्ट सुरुवातीला आणायची गरज नव्हती. ईच विजिटर ऑलमोस्ट स्टॉप्ड अँड स्टेड. प्रत्येक विजिटरनं ऑलमोस्ट म्हणजे जवळपास थांबला आणि स्टेअर केलं, पाहिलं. इथं ऑलमोस्ट चुकलेलं आहे. मला चुकीचं सांगायचं आहे. पण जर तुम्ही पर्याय बघितले तर सिंगल पर्याय दिसतात. मग लक्षात ठेवायचं, तुम्हाला एच चुकीचा पहिला वाटला, तुम्ही पहिल्यालाच घेऊन जायचं. पण हे कधी? जेव्हा तुमचा अभ्यास वाढेल तेव्हा. आयोगाचे एरर काढणं मी तुम्हाला अजून गॅरंटी सांगतो. जो इंग्रजी शिकवत जो कुणी असेल, मी पण असेल किंवा अजून कोणी असेल, पण आयोगाचे काही क्वेश्चन असे असतात ज्या ठिकाणी ॲन्सर काढणं मुश्किल होऊन जातं. लय लॉजिक लावावं लागतं, तेवढा वेळ नसतो आपल्याकडं, बरोबर. आय गो टू द डेंटिस्ट एव्हरी 6 months. मी डेंटिस्टकडे जातो प्रत्येक 6 महिन्याला. इथं बरोबर प्लेसिंग आहे. टाईम क्लॉजच्या आधी आपण ते लावू शकतो ॲडवर्ब. द एंटायर बिल्डिंग हॅज रिसेंटली बीन रिनोव्हेटेड. पूर्ण बिल्डिंग आहे ती रिसेंटली, नुकतीच, रिसेंटली बीन. लक्षात ठेवायचं नेहमी, कुठलाही जर तुमचा पॅसिव्ह व्हॉईस असेल तर हॅज बीन, हॅव बीन आणि हॅड बीनच्या मध्ये तुम्हाला हे वापरावं लागतं, काय ॲडवर्ब. म्हणजे BC बरोबर आहेत, पण ए चुकलेला आहे, म्हणून ए पर्याय क्रमांक पहिला आला. काय चुकला? ऑलमोस्ट नंतर आला पाहिजे होता, चुकून तरी पहिला दिलेला आहे. ठीक आहे, चला 69. द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द की वर्ड रॉंग. असले प्रश्न तुम्ही चुकला तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाल. रॉंगचा तुम्हाला नियरेस्ट मिनिंग सांगायचं आहे. रॉंग म्हणजे चुकीचं. बरं, 4 पर्यायापैकी तुम्हाला बेस्ट कोणता माहिती आहे त्याला घेऊन चला. मला माहिती आहे फिक्स, फॉल्स तर 100% येणार आहे. बरोबर विचारलेलं आहे, म्हणजे माझ्या पर्यायामध्ये बी पाहिजे. इथं बी आहे का? नाही, याला पहिला कॅन्सल करा. इथं बी आहे, इथं बी आहे, ठीक आहे. आता ए बघा, रॉंग म्हणजेच इनकरेक्ट, बरोबर, म्हणजे ए पण पाहिजे, बरोबर ना. म्हणजे हा पण पर्याय गेला. राहिला पर्याय कोणता? पहिला. इथं ए नाही आहे, हा पण पर्याय कॅन्सल. कुठला येणार मग? A, B, D येणार आहे. रॉंग म्हणजे फॉल्स, अनट्रू आणि इनकरेक्ट. ॲक्युरेट नाही, रॉंगच्या विरुद्धार्थी ॲक्युरेट झालं ना.
म्हणजे सी कॅन्सल करायचं आहे. आलं का लक्षात? असले प्रश्न चुकू नका, जास्त वेळ पण लावायचं नाही इथं, सिम्पल प्रश्न असतात. एम्मा डॅश ग्रॅहम वेन शी वॉज गोईंग आउट विथ हिज फ्रेंड्स. ओके, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता बघा, लक्ष द्या, जेव्हा तुमचं वाक्य मोठं असेल तेव्हा ते वाक्य तुमचं कंजक्शनं जोडलेलं आहे. ओके, आता जर कंजक्शनं जोडलं असेल तर पुढच्या वाक्याचा टेन्स बघून घ्या. टेन्स कोणता आहे? पास्ट टेन्स आहे, बरोबर ना? टेन्स आहे पास्ट टेन्स, म्हणजे 100% मला इथल्या वाक्याचा टेन्स पण पास्ट टेन्सच पाहिजे. आहे तसा नव्हे, पण पास्ट म्हटलं की पास्ट लक्षात ठेवायचं. हॅज पास्ट आहे का? नाही. मीट्स पास्ट आहे का? नाही. हॅड मेट, ठीक आहे, हॅड मेट पास्ट आहे, मेट पास्ट आहे, पण लक्षात ठेवायचं या दोन पर्यायामध्ये तुम्हाला मेटला घेऊन जावं लागेल. लक्षात ठेवा, जेव्हा दोन घटना घडत असतात आणि व्हेननं जोडल्या जातात तेव्हा जी लहान घटना असते ती V2 मध्ये घ्यायची, जी मोठी घटना असते ती तुमच्या पास्ट कंटिन्युअसमध्ये घ्यायची, म्हणजे वॉज वेअर प्लस ING मध्ये घ्यायची. म्हणजे बघा, वेन शी वॉज गोईंग आउट विथ हिज फ्रेंड्स, जेव्हा ती तिच्या फ्रेंड्ससोबत जात होती, ओके, त्यावेळी काय झालं? एम्मा मेट ग्रॅहम. कधी? जेव्हा ती तिच्या फ्रेंड्ससोबत जात होती. मग जात असण्याची क्रिया इथं आहे मोठी, तर ती भेटणं आहे. एम्मा मेट ग्रॅहम, मेट आलं, V2 आला, पर्याय क्रमांक 3. हॅड मेट नव्हे, लक्षात ठेवायचं. व्हेननं वाक्य जोडलीत, एक असणार पास्ट कंटिन्युअस, एक असणार सिम्पल पास्ट, V2 आणि वॉज वेअर ING. आलं का लक्षात? टॉपिक करायचा टेन्समध्ये नियम चांगले करत चला, समजलं? देन 71 क्वेश्चन काय आहे? चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉईस. पॅसिव्ह व्हॉईसचे प्रश्न अजिबात सोडायचे नाहीत, पटपट सॉल्व करायचे. लक्ष द्या, सिम्पल आहे. शी ब्रॉट हिम अ न्यू अम्ब्रेला. ठीक आहे. आता इथं दोन प्रकारे होऊ शकतो, इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं आणि डायरेक्ट ऑब्जेक्टनं. आपण दोन्हीपैकी एक करूया, कुठलाही पर्याय आपण बघूया. ठीक आहे. आता न्यू अम्ब्रेला मला सुरुवातीला घेता येतं किंवा हिम पण सुरुवातीला घेता येतं, पण आपण न्यू अम्ब्रेलानं जाऊया. न्यू अम्ब्रेलानं काय घेतलेलं आहे बघा. ओके, तर पहिली गोष्ट मला माहीत आहे की तुमचा टेन्स चेंज झाला नाही पाहिजे. इथं ब्रॉट आहे म्हणजे पास्ट आहे, मलासुद्धा पास्ट टेन्सच पाहिजे. पण जर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये माझा V2 असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये मला वॉज वेअर घेऊन जावा लागेल. डिपेंड्स अपॉन द ऑब्जेक्ट. आता चेक करा, इथं हॅड आहे, कॅन्सल झाला, मला वॉज वेअर पाहिजे. इथं वॉज आहे, इथं पुन्हा हॅड आहे, कॅन्सल झाला. इथं वॉज आहे, ठीक आहे. आता आपण दोनमध्ये चेक करू. बघा मी कसं लॉजिक लावलं. म्हणून म्हटलं बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या. ओके, आता मला एवढं कळालं, शी ब्रॉट हिम अ न्यू अम्ब्रेला, म्हणजे न्यू अम्ब्रेला सुरुवातीला लागलं, न्यू अम्ब्रेला सुरुवातीला आहे. वॉज ब्रॉट फॉर हिम, त्याच्यासाठी न्यू अम्ब्रेला आणली गेली. ठीक आहे, कुणाकडनं? बाय हर पण चाललं असतं, दोन्हीकडे नाही आहे, पण ठीक आहे. अ न्यू अम्ब्रेला वॉज टू बी ब्रॉट. मित्रांनो, सरसकट तुम्हाला जर इथं टेन्स दिला असेल सिम्पल पास्ट, तर टू बीचा प्रत्यय का लावताय, किंवा टू बीचं का क्रियापद लावताय? टू बी प्लस V3 लागतो, बरोबरच आहे, पण ती गोष्ट वेगळी असते. जर तुम्हाला टेन्स पास दिला जाईल तर आहे तसं वॉजवर प्लस V3 घ्या ना. मग ते तुम्हाला कुठे दिसतो बघा, वॉज प्लस V3 दिसलेला आहे, टू बीची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके, आयोग प्रत्येक तुमच्या परीक्षेमध्ये, प्रत्येक मुख्य परीक्षेच्या इंग्रजी व्याकरणामध्ये व्हॉईसला एका दुसरा प्रश्न विचारते, त्यामुळं अजिबात चुकायचं नाही. आलं का लक्षात? नेक्स्ट 72. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. ओके, वी विजिटेड स्पेन 3 times लास्ट इयर. विचारले काय? चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन अबो. ओके, शी गॉट अप, ती उठली कधी? जेव्हा अलार्म क्लॉक बंद झाला, म्हणजे वेंट ऑफ. ठीक आहे, दोन्ही क्रिया आहेत, चेक करा. टेन्स मात्र पास्ट टेन्स पाहिजे. इथं जो असेल तो इकडे पाहिजे, सेम नाही पण बेसिक टेन्स सेम पाहिजे. गॉट म्हणजे पास्ट आला, वेंट म्हणजे पास्ट आला. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे. वी विजिटेड स्पेन 3 times लास्ट इयर. लास्ट इयर टाईम क्लॉज आहे, तुमचा ॲडवर्ब आहे. मागच्या वर्षी म्हणजे मागील क्रिया भूतकाळ झाली, इकडे पण पास्ट आला, V2 आला, भूतकाळ मॅच झालं. तुम्ही जो टाईम क्लॉज वापराल तुम्हाला त्यानुसारच तुमचं क्रियापद वापरता आलं पाहिजे. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? बघा, आता हे करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे, पण व्यवस्थित बघा. म्हणजे आता मला माहीत आहे हे आपण टीचिंग करायला लागलो आहे, तुम्ही समजून घ्यायला लागलं आहे. ही परिस्थिती आपली त्या पेपरला नसते, हे सुद्धा मी सांगतो. मी पण हा पेपर दिलेला आहे, त्यावेळी असं असताना आपण वेगळ्या जगात असतो. टाईम क्लॉक चालू आहे, मनामध्ये भरपूर गोष्टी चालू आहेत, प्रेशर हँडल करता येत नसते, त्यात मराठी पण जरा अवघड गेलेलं असते आधी, असे भरमसाठ गोष्टी असतात. पण शांत राहून
फोकस राहून मराठी गेलं तर गेलं, आता इंग्रजी तुमच्या सध्यासमोर हातात आहे. आलं का लक्षात? देन सिलेक्ट द वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट इज अपोजिट इन मिनिंग. आता आयोगानं तुम्हाला अपोजिटला मुद्दाम हायलाईट केलेला आहे तरीसुद्धा तुम्ही चुकायला लागलाय. बघा, त्यांनी तुमचं काम एकदम सोपं करून दिलं ना, त्यांनी अंडरलाईन करून दिलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, अपोजिट म्हणजे अँटोनिम सांगायचं आहे. डिस्पॅरेज किंवा डिस्पॅरेज म्हणजे लक्षात ठेवायचं तर काय, क्रिटिसाइज करणे म्हणजे काय, तर टीका करणे, टिप्पणी करणे, टॉर्चर करणे, काही बोलणे, अपमानास्पद वागणूक देणे म्हणजे डिस्पॅरेज. अपोजिट आहे. मला सांगा, हा तर सिनॉनिमस आला ना, क्रिटिसाइज, ह्याला कॅन्सल करा. जस्टिफाय येणार का विरुद्धार्थी? सपोज एखाद्या व्यक्तीला आपण डिस्पॅरेज करतो, त्याला क्रिटिसाइज करतो म्हणजे त्याला नावं ठेवणे वगैरे. पण जर त्याला रिस्पेक्ट द्यायचा असेल तर मला वेगळं घ्यावं लागेल, बरोबर ना. मग इथे 2 शब्द शिल्लक आहेत आता. एक आहे ऑनर, एक आहे कॅज्युअल. तुम्हाला ऑनरचा अर्थ माहिती आहे, त्याला आदर देणे, ऑनरेबल म्हणतो ना, ऑनरेबल आदरार्थी, आदरणीय. पर्याय क्रमांक 4 बरोबर आला. मग लक्षात ठेवायचं, तुम्हाला आयोग कधी कधी असले प्रश्न विचारतो सोपं की आपण लगेच उत्तर काढू शकतो. पण बऱ्याच वेळा काही काही लोक काय विचार करतात, हां हे कॅज्युअल जरा कॅज्युअल, तर ॲक्च्युली कॅज्युअल असा अर्थ आहे, कॅज्युअल. ओके, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हां हे काय वेगळं, मग हे लिहून येऊया. असं नव्हे. कॅज्युअल म्हणजे तुम्ही एखाद्याला खुशामत करून भाग पाडता एखादी गोष्ट करायला. आपण होतो ना की हरभरा झाडं चढवू नकोस, एखादी गोष्ट आपण त्याला करायला भाग पडतो, खूप जास्त त्याला उंच नेतो आणि लगेच त्याला मग हे करून टाकतो, दॅट इज कॅज्युअलिंग असतं. ठीक आहे. टू पर्स्युएड, त्याचं मन वळवणे, एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणे. इथं आहे टीका करणे, इथं आहे मान देणे, ऑनर. मग हे दोघांचे अँटोनिम झालेले आहेत. कॅज्युअल मात्र नवीन शब्द शिकला. कॅज्युअल म्हणजे कॅज्युअल, लक्षात ठेवायचं काय, तर त्याला आपण काय म्हणतो, पर्स्युएड करणे, थोडंसं मन परिवर्तित करणे, काही गोष्ट करण्यास भाग पाडणे. आलं का लक्षात? देन 74, आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक म्हणजे आर्टिकल. 100% आर्टिकलला क्वेश्चन असतात, पण शक्यतो लक्षात ठेवायचं ॲन आणि नो आर्टिकलला प्रश्न जास्त आलेले आहेत. आणि द सगळ्यांना आता माहीत झाले, पाठ झाले सगळ्यांचं, पण ॲन म्हटलं की अजून लोक कन्फ्यूज होतात. आता लक्ष द्या, युनिव्हर्सल प्रॉब्लेम, युकॅलिप्टस ट्री, युनेस्को वर्कर. सिम्पल टेक्निक तुम्हाला मी सांगतो. आधी उच्चार करताना जो कुठला शब्द आहे फिल इन द ब्लँक नंतरचा, त्याचा उच्चार पहिल्यांदा करा. त्याचा उच्चार सुरुवातीला बघा व्यवस्थित, बरोबर. बघा काय आहे, युनिव्हर्सल य आहे. युकॅलिप्टस पाठ करायचं नाही, तुम्ही आधी रट्टा मारलेला आहे. AEIOU असलं की ॲन लिहून यायचं, ते 10वी-12वीपर्यंत झालं. हे स्पर्धा परीक्षा आहे, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. मी काय म्हणतो लक्ष द्या. युनिव्हर्सल उच्चार यचा, सुरुवातीला य आहे ना, आर्टिकल त्याच्यापूर्वी लागणार, बरोबर. देन युकॅलिप्टस यचा उच्चार आहे, युकॅलिप्टस य. युनेस्को यचा उच्चार आहे. मला सांगा, तिन्ही पण य आहेत. ओके, तिन्ही पण य आहेत, साधी गोष्ट आहे. तिन्ही पण जर य असतील तर य काय आहे, व्यंजन आहे की स्वर आहे? व्यंजन आहे, बरोबर ना. बघा मी तुम्हाला काय सांगतो, जर स्वराचा उच्चार असता आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अम आहा, बरोबर, स्वराचा उच्चार असता तर मी आर्टिकल ॲन वापरलं असतं. व्यंजनाचा उच्चार असेल तर मी आर्टिकल ॲन वापरून चालेल का? हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, राहायला कुठला, दुसरा पर्याय. म्हणजेच काय, जर व्यंजनाचा उच्चार असेल तर मला आर्टिकल अ लावावं लागेल ना. मी हे नाही बघितलं यू आहे, ई आहे, यू आहे. बरं असं कुठला पर्याय तुम्हाला दिसतोय का तिन्हीकडे ॲन असणारा? कुठं आहे का ॲन तिन्हीकडं? 3 ॲन कुठं आहे का पर्याय? नन ऑफ द अबो आहे, हे पण लिहू शकतात काय काय लोक. तुम्हाला 50% ज्ञान आहे, पण हाफ नॉलेज इज डेंजरस असं म्हटलं जातं. उच्चार करायचा आणि मगच आर्टिकल लिहायचं. उच्चार करा, कचा उच्चार झाला व्यंजन आहे, अ लावायचं. बचा उच्चार झाला व्यंजन आहे, अ लावायचं. यचा उच्चार झाला व्यंजन आहे, लावून या अ. काय प्रॉब्लेम आहे? जर स्वराचा उच्चार झाला असता तर 100% मला ॲन लावावं लागलं असतं. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. असले प्रश्न विचारले जातात म्हणजे आपण कुठं तयारी करतोय बघा. ठीक आहे. देन 75, दिस बुक रिसेंबल्स टू दॅट. रिसेंबल्स इथं वाचताक्षणी कळतं, पण ठीक आहे चला तुम्हाला मी हिंट पण सांगतो. ओके, विचारले काय, करेक्ट सांगायचं आहे. हॅव यू साईन दॅट कॉन्ट्रॅक्ट, तू ते कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहेस का? हां, आता याच्यामध्ये मला काय चुकीचं वाटत नाही ना. हॅव तुमचा वर्बल क्वेश्चन आहे, हॅव नंतर करता लागला, नंतर वित्री लागलं, कारण हॅवला वित्री पाहिजे. दॅट अ कॉन्ट्रॅक्ट प्रश्नचिन्ह आहे, कारण प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे मला बी तर 100% बरोबर पाहिजे. इथं ए आहे, कॅन्सल. इथं ए आहे, कॅन्सल. मला बी पाहिजे, इथं बी आहे, इथं बी आहे.
म्हणजे पर्याय 2 किंवा 4 100% येणार. ओके. आता ए का नाही येत बघा. एचा अर्थ काय आहे, दिस बुक रिसेंबल्स टू दॅट. मित्रांनो, रिसेंबल नंतर कधीही टू लागत नाही किंवा रिसेंबल नंतर कधीही विथ हे प्रिपोशन लागत नाही. रिसेंबलला रिसेंबलच ठेवायचं. रिसेंबल म्हणजे च्यासारखं दिसणे, च्यासारखं वाटणे. रिसेंबल्स टू येत नाही म्हणून ए कॅन्सल झाला, म्हणून मी हा रद्द केला आणि हा रद्द केला. पण मी काय केलं, बीनुसार मी ऑप्शन काढला. आता मला चेक करायचं आहे सी बरोबर आहे की डी बरोबर आहे. बरोबर. अ मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स. एखादा सिम्पल व्यक्ती असतो, मॉडेस्ट साधासुद्धा व्यक्ती आहे, तो कधीही डज नॉट, कधीही स्वतःबद्दल फुशारक्या मारत नाही. हे बरोबर आहे. सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. पण डी का चुकलं बघा. ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड इंटू द केस नसतं, इन्व्हेस्टिगेटेड द केस असतं. इंटूची गरज नव्हती. जसं इथं रिसेंबल्स टूची गरज नव्हती. पर्याय क्रमांक कुठला आला, 2 आला. डी कटला, हे कॅन्सल झालं. मग तुमचा इथं भर कशावर आहे, तर फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब रिसेंबल्स टू नसतं. जसं की डाईड ऑफ असतं, डाईड फ्रॉम असतं, लुक इनटू असतं, लुक आफ्टर, लुक अपॉन पण चालतं, लुक ॲट पण चालतं. तसं इन्व्हेस्टिगेटेड इंटूची गरज नाही. रिसेंबल्सला रिसेंबल्स टू, रिसेंबल्स दॅटची गरज किंवा रिसेंबल्स विथची पण गरज नाही. मग अभ्यास करताना ह्या गोष्टींचा थोडासा एकदा अंडरस्टँडिंग करा व्यवस्थित. ठीक आहे. 75चं 2 बी आणि सी बरोबर आहे. देन 76 बॉन वॉयेज. बरेच लोक जेव्हा परदेशी ट्रिपला जातात, कुठं बाहेर फिरायला, तेव्हा आपण म्हणतो त्यांना बॉन वॉयेज. बॉन वॉयेज म्हणजे काय, हॅपी जर्नी, सिम्पल होता, काही करायची गरज नाही. हे असले काही लोक सांगत असतात, येत नसलं की बोथला घेऊन जा, येत नसलं की ऑल ऑफ द अबोला घेऊन जा. इंग्रजीला ते काही लॉजिक आणू नका, नाहीतर मग निगेटिव्हची रांग लागेल. हे असलं काय करायचं नाही. 76चं डिरेक्टली काय आलं, 76चं 1 हॅपी जर्नी म्हणजे बॉन वॉयेज, प्रवास, तुमचा प्रवास सुखकर जाऊ म्हणजे बॉन वॉयेज. ठीक आहे. 76 ह्याला काय जास्त हे करायची पण गरज नाही, आहे तसं मी घेत आहे. ठीक आहे. 77 अनलेस इट विल रेन आय विल पिक यू अप ॲट 6 o'clock. साधी गोष्ट आहे. इफ आणि अनलेसची वाक्य असतात तर त्यांच्यासोबत जेव्हा ते आपण वापरतो ना, त्याच्यासोबत कधी विल लागत नाही, विल शाल लागत नाही, त्यांच्यानंतरच्या वाक्यात लागतं. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, अनलेस इट विल, इथं विलची गरज नव्हती, इथं विल चाललं असतं. मग अनलेस नंतर विल लागत नाही म्हणजे पहिला पर्याय कॅन्सलच झाला. इफच्या वाक्यामध्ये, इफच्या लागून वाक्यामध्ये म्हणजे असं असतं ना, इफ आय स्टडी हार्ड आय विल पास द एक्झाम. पुढच्या वाक्यामध्ये विल शाल लागतं किंवा कॅन मे लागतं. पण इफच्या सोबतच्या वाक्यामध्ये, अनलेसच्या सोबतच्या वाक्यामध्ये विल शाल काही लागत नाही. हे मला बेसिक माहिती आहे म्हणून मी पटकन उत्तर काढतो. विल माहीत नाही, अनलेसला विल लागत नाही, इकडं मात्र विल लागतं. हे बरोबर आहे. पण इथं चुकलं. म्हणजे करेक्टमध्ये इथं लक्षात ठेवायचं, तुमचा ऑप्शन ए येणार नाही, कारण ए करेक्टच नाही आहे. बरोबर ना. 1 गेला, 2 गेलं, आता बी आणि बी. दोन्हीकडे बी कॉमन आहे म्हणजे 100% बी बरोबर आहे. बघा, इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू. इफ नंतर लागलं का विल नाही लागलं, पण इफ नंतर मात्र लागलं. बरोबर आहे, नंतर लागलंच पाहिजे म्हणजे बी बरोबर आहे. टेक अनादर सँडविच इफ यू आर हंग्री. जर तू हंग्री असशील, जर तू भुकेला असशील तर काय कर, अजून एक सँडविच घे. हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. मेजर ऑप्शनला घेऊन जायचे, मेजॉरिटी. ए चुकला ना, मग बी सी चेक करा, बी सी मॅक्सिमम आहे का, बी सीला घेऊन जा. आलं का लक्षात. पण तुम्हाला इफ आणि अनलेसचा क्लॉज म्हणजे कंजक्शन चांगले करा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स व्यवस्थित अभ्यास करायचा. ओके. म्हणजे जेवढं मला सांगता येईल यांच्यामार्फत तेवढं तुम्हाला मी सांगत राहतो. पुढचा, अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रूलर्स. अशोका वॉज वन ऑफ द, इथं वन ऑफ द आहे, ग्रेटेस्ट आहे म्हणजे डिग्री सुपरलेटिव्ह आहे. एवढं कळालं. विचारले काय, आयडेंटिफाय द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. या एस डीचं मला पॉझिटिव्ह पी डी करायचं आहे. आता काय करता येईल मग बघा. मग लक्षात ठेवायचं, जर तुमच्या सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द असेल तर तुमच्या पॉझिटिव्हमध्ये सुरुवातीला व्हेरी फ्यू लागणार, व्हेरी फ्यू लागणार. बरोबर. इथं सुरुवातीला एकच व्हेरी फ्यू आहे. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. हे मला उत्तर 5-10 सेकंदामध्ये काढता येतं. कधी, जर मला त्याचं टेक्निक आणि त्याचं बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी असेल तेव्हा. आता आपण इतर गोष्टींना जाऊया. बघा काय विचारले, पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली आहे. मला माहीत आहे डिग्री पॉझिटिव्ह असेल तर ॲज लागतं. बरोबर की नाही. ठीक आहे. इथं ॲज ग्रेट ॲज बरोबर आहे, ॲज ग्रेट ॲज बरोबर आहे,
ॲज ग्रेट ॲज बरोबर आहे. ग्रेटर दॅन कंपॅरेटिव्ह आहे, मला पॉझिटिव्ह पाहिजे. याच्यावर मी पहिला एक चौथा ऑप्शन कॅन्सल केला. बरोबर. वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रूलर्स, त्या वाक्यासाठी जर ते असेल ना वन ऑफ द, तर नो अदर लागत नाही, व्हेरी फ्यू लागतं, ते मलाही माहीत आहे. देन सम इंडियन, सम पण लागत नाही, पर्याय क्रमांक पहिला शिल्लक राहिला. म्हणजे व्हेरी फ्यू इंडियन रूलर्स, असे काही मोजकेच इंडियन रूलर्स आहेत जे अशोका इतकेच ग्रेट होते आणि अशोका त्यांच्यापैकी वन ऑफ द, त्या रूलर्सपैकी एक सर्वोच्च ग्रेटेस्ट होता त्यापैकी. आलं का लक्षात. डिग्रीचं कन्व्हर्जन करताना 2 टाईपचे डिग्री कन्व्हर्जन व्यवस्थित करा. मी तुम्हाला सुरुवातीच्या डेमोच्या लेक्चरला पण सांगितलं होतं की डिग्री खूप महत्त्वाची आहे. आयोग वारंवार विचारतं पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह पुन्हा वायसे वर्सा किंवा उलटं सुलटं असेल. आलं का लक्षात. व्हेरी फ्यूचं कन्व्हर्जन वन ऑफ दमध्ये होतं किंवा व्हेरी फ्यूचं कन्व्हर्जन कंपॅरेटिव्हमध्ये त्याला आपण काय म्हणतो मोस्ट अदर किंवा मेनी अदरनं होतं. नो अदर असतं तर तिकडं ऑफ ऑल ऑल असतं. माझा चार्टच पाठ करून घ्यायचा, जरा जरा एकदा बघत चला. ओके. डिग्रीवर क्वेश्चन आहे, सलग दुसरा क्वेश्चन डिग्रीवर आहे. आता काय करायचं सांगा तुम्हीच, म्हणजे डिग्री काय महत्त्वाचं टॉपिक आहे ना. बघा आता लक्ष द्या. आर्सेनिक इज ॲन एक्स्ट्रीमली पॉयझनस एलिमेंट. पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. मला साधं लॉजिक माहिती आहे. पॉझिटिव्हमध्ये बरोबर ना वन ऑफ द लागतं का, सर्वोच्च झालं ना रे, मग ते सुपरलेटिव्ह झालं. बरोबर. देन मोस्ट लागतं का, नाही. बरोबर. किंवा दॅन वगैरे गरज आहे का, नाही. राहिलं कुठलं. आर्सेनिक इज हायली पॉयझनसपेक्षा व्हेरी फ्यू एलिमेंट्स आर ॲज पॉयझनस ॲज. डिग्री पॉझिटिव्ह करायची आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आलं लक्षात. पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्हला चांगला भर द्या, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. झालं 79. देन 80 सिम्पल होता. टू बाईट द बुलेट. मी नेहमी सांगत असतो पोरांना, शब्दशः अर्थ घेणे नाही, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. टू बाईट द बुलेट म्हणजे बुलेटचा चावा घेणे आहे का, बुलेट चावणे आहे का. इथे दिला आहे बघा एक असला मूर्ख पर्याय, कॅन्सल करा पहिल्यांदा. बरोबर ना. देन जर कुठला पर्याय एखादा थोडा मोठा सांगत असेल तर तो एलॅबरेटिव्ह असतो, असा विचार करायचा. टू बाईट द बुलेट म्हणजेच काय, समजा तुमच्या कंपनीमध्ये लॉस झाला आहे, समजा एका व्यक्तीमुळे भयानक नुकसान झालं. आता तसं बघायला लागलं तुम्ही त्याला कंपनीत हाकलून काढू शकता ना, पण तुम्ही सगळं सहन करून काय करताय, तुम्ही सगळं सहन करून त्याशी बोलायला जात आहे. तुम्ही कंप्लेन करत नाही आहे, ॲक्सेप्ट करायला लागला आहे की ठीक आहे लॉस झाला ना, अनप्लेझंट सिच्युएशन आहे, ॲक्सेप्ट करायला लागला आहे, पण जाऊन बोलतं ते अशी, म्हणजेच काय, यू आर बायटिंग द बुलेट. बरोबर. तुम्ही कधी फेल झाला, आईवडील तुम्हाला काही सांगायला आले, त्यांना तुम्हाला मार द्या असं वाटतोय, पण शेवटी आपलंच पोरग आहे म्हणणार. अनप्लेझंट सिच्युएशन आहे, ॲक्सेप्ट करतात, कंप्लेन करत नाहीत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इलॅबरेटिव्ह आहे, मुनेला घेऊन जायचं. बघा बाकीचे कसे बारके बारके पर्याय आहेत. मग हे लॉजिक थोडंसं डेव्हलप करू शकता. बघा मी नेहमी सांगत असतो 40 किंवा 50 प्रश्न, की आता सध्या 50 प्रश्न आहेत, ह्या आधीचा पॅटर्न आहे. 50 पैकी 30-35 मार्क काढणं हे नॉलेजचा पार्ट आहे, 35 मार्क काढणं नॉलेजचा पार्ट आहे. पण वरचे जे 7-8 मार्क काढाल ना, हा तुमचा गेसिंग पॉवर, रिस्क टेकिंग कपॅसिटी, प्रेशर हँडलिंग कपॅसिटी, अवॉइडिंग सिली मिस्टेक्स, असं सगळं जुळून ते 5 मार्क एक्स्ट्रा पडतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यामुळे हे क्लिअर करा. टू बाईट द बुलेट, अशाच प्रकारचे विविध गोष्टी करत चला. तुम्हाला इडियम वगैरे विचारले जातात भरपूर. ठीक आहे. देन विनिता इज ऑन अ क्लाउड 9. आता हे तर एकदम तुम्हाला एकदम भारी काढता येतं बघा. विनिता इज ऑन अ क्लाउड 9 आफ्टर विनिंग द फायनल मॅच. मला सांगा, जर एखादा फायनल मॅच कोणी जिंकली तर ठीक आहे, तो विनिता ऑन क्लाउड 9, जर तिनं मॅच जिंकली असेल तर ती क्लाउड 9वर आहे. अरे म्हणजे ती हॅपी असेल ना. तुम्ही याच्यावर लॉजिक लावू शकला असता. ती अँग्री कशी काय असेल. ओके. फॉन्ड ऑफ समबडीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काही आहे, ती हॅपी असेल ना. सिम्पल आहे. मग हे लक्षात ठेवा की ऑन क्लाउड 9. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जर काही अचीव केली, तुम्ही ऑन क्लाउड 9 असता, तर आपण त्याला हिंदीमध्ये कधी म्हणतो ना, ॲक्च्युली ते होत नाही, पण तसं लक्षात ठेवा 7वें आसमान पर. ओके. 9वें आसमान पर, तसं लक्षात ठेवा की खूप जास्त हॅपी असणे. आलं का लक्षात. सिम्पल होता. म्हणजे हा तुम्हाला बोनस मार्क दिलेला आहे आयोगानं. असले पण चुकवायला लागला तर म्हणजे बघा खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, टफ. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. तुम्हाला बरोबर वाक्य सांगायची आहेत. शी डिस्क्राईब्ड मी द सिच्युएशन. वी ऑल एनवीड हिम इज लाईफस्टाईल. ही फिक्स द टॅप फॉर मी. आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. आयोगाचं एक म्हणणं असं आहे, आता हे थोडंसं असं पण म्हणता येईल आपल्याला. शी डिस्क्राईब्ड मी, जर हे वाक्य मी एवढंच पकडलं, याचा अर्थ काय होतो माहीत आहे, तिनं माझ्याबद्दल डिस्क्राईब केलं.
ते ॲक्च्युली कसं पाहिजे होतं, डिस्क्राईब्ड टू मी. तिनं मला डिस्क्राईब केलं कशाबद्दल, सिच्युएशनबद्दल. त्या डिस्क्राईब नंतर टू पाहिजे होता, तिथं टू नाही आहे, म्हणून हा ए पर्याय कॅन्सल झाला. त्यामुळे हे 2 पर्याय गेले. राहिला बी, आणि बी आणि सी दोन्ही बरोबर आहेत. ही फिक्स द टॅप फॉर मी, माझ्यासाठी टॅप फिक्स केला. वी ऑल इनविड हिम इज लाईफस्टाईल, म्हणजे थोडं जेलसी फील करणे किंवा थोडं त्याच्याबद्दल साशंक असणं किंवा त्याची लाईफस्टाईल कशी आहे. मग इनविड नंतर काही लागत नाही, फिक्सिंग नंतर काही लागत नाही प्रिपोजिशन वगैरे, पण डिस्क्राईब नंतर टू इथं पाहिजे होता. तो आईवरून नाही वापरला, तर इथं तुमचं पर्याय 2 कुठले बरोबर असणार आहेत, तर बी आणि सी हे दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? बघा, असले तुम्हाला 4-5 प्रश्न सापडणार आहेत ज्या ठिकाणी तुमचं नॉलेज पण येणार नाही. बेसिक गोष्टी तुम्ही थोडं लॉजिकली लावू शकता, पण अटेम्प्ट करणं, तो क्वेश्चन घेऊन जाणं किंवा त्या क्वेश्चनबद्दल थोडं एक्स्ट्रा माहिती काढणं हे तुम्हाला इम्पॉर्टंट त्यावेळी वाटायला पाहिजे. पण अगेन मी ते सांगतो, हे आता ठीक वाटतं ऐकायला वगैरे किंवा हे सोडवायला, पण जे तुम्ही जेव्हा आता पेपर सॉल्व कराल तुम्हाला समजेल की बऱ्याच वेळा गडबड होणार आहे, गोंधळ होणार आहे. त्यामुळे थोडंसं एकदा अंडरस्टँडिंग करून जायचं. ही गॉट थ्रू हिज एक्झाम ऑल राईट. गॉट थ्रू म्हणजे काय? ही रिच्ड, शब्दशः अर्थ अजिबात घ्यायचा नाही. ही पास्ट, हे असलं लॉजिक इथं लावायचं नाही इंग्रजीमध्ये. ही पास द एक्झाम, एका ठिकाणी येऊ शकेल पण इथं नाही. गेट थ्रू म्हणजे काय? एक्झाम क्लिअर करणे. गेट थ्रूचा पास्ट टेन्स गॉट थ्रू. आलं का लक्षात? सिम्पल होता. असले क्वेश्चन चुकू नका. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. अ स्टॉईक इज अ पर्सन हू. स्टॉईक पर्सन कोण असतो? ज्याला कोणतेही दुःख, सुख किंवा काही यातना, पीडा काही त्याला फरक पडत नाही. जो कधी कंप्लेंट करत नाही, जो सायलेंटली सफर करतो, कुणाला न सांगता गाजावाजा न करता काय करतो, सगळं सफर, त्याला आपण तो स्टॉईक, STOIC. ओके. इज इन चार्ज ऑफ गुड्स ऑफ कंपनी, काय पण घेतलेलं आहे. बायज अँड सेल्स, काही. डज नॉट एन्ड्युअर एनिथिंग, नाही. तर एक्झॅक्टली पर्याय कोणता आहे? सायलेंटली सफर्स अँड एन्ड्युअर्स विदाऊट एनी कंप्लेंट्स. पर्याय क्रमांक 4. मग तुमच्या परीक्षेला आयोगानं स्टॉईक काय आहे, ब्लास्फेमी काय आहे, ऑप्टिमिस्ट काय आहे, पेसिमिस्ट काय आहे, फिलॅन्थ्रपिस्ट काय आहे, अल्ट्रुइस्ट काय आहे, असे विविध प्रश्न विचारलेले आहेत. एकदा वारंवार रिपीटेडली PYQवर भर द्या. ओके. याचा अर्थ असं नाही की PYQ छापणार आहेत, पण थोडंसं लॉजिक बिल्डअप चांगलं होतं, अप्रोच बिल्डिंग करावं लागेल ना. ही सेड टू मी, वाय डिड यू स्ट्राईक मी. करेक्ट इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे, म्हणजेच डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. याचा अर्थ असा होतो, म्हणजेच नरेशन करायचं आहे. अजून लोकांना नरेशन पण समजत नाही. नरेशन म्हणजेच काय? डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. ही सेड टू मी, वाय डिड यू स्ट्राईक मी. आता इथं कॉमन सेन्स लक्षात ठेवायचं. नरेशनमध्ये किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट करताना वाय, WH तुम्हाला WHच घ्यायचं आहे. इथं पण वाय आहे, सगळ्या ठिकाणी वाय आहे. ठीक आहे. ही सेड टू मी, मी म्हणजे कोण? मी स्वतः आहे ना. मग तुमचा करता कोण येणार इथं? तुमचा करता इथं आय येणार. सगळ्या ठिकाणी आय आहे बघा इथं. ओके. आता अजून एक लॉजिक तुम्हाला मी सांगतो, काय लक्षात ठेवायचं बघा. सिम्पल आहे. काय? ही सेड टू मी, ही एन्क्वायर्ड मी. इथं क्वेश्चन विचारलेला आहे ना रे. मला सांगा, जर तो क्वेश्चन विचारला असता, एन्क्वायरी करणं पण ठीक आहे आणि आस्क करणं पण ठीक आहे, दोन्ही पण चाललं असतं. सेडच्या ऐवजी सेडला कॅन्सल करा, आस्क्ड, एन्क्वायर्ड चाललं असतं. चौकशी करणे, विचारपूस करणे, ठीक आहे. वाय डिड यू स्ट्राईक मी. आता लक्षात ठेवायचं, तुमचं हे क्वेश्चन मार्क आहे, तुमचा हा WH क्वेश्चन आहे. तर डायरेक्ट स्पीचमध्ये WH क्वेश्चन असेल, तर इनडायरेक्टमध्ये मला स्टेटमेंटला घेऊन जावं लागेल आणि WH नंतर जर तुमचा करता आला तर ते स्टेटमेंट असतं. WH नंतर जर तुमचं क्रियापद आलं तर तो तुमचा क्वेश्चन असतो. म्हणजे बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये जर त्यानं प्रश्न विचारला तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये मला त्याचं स्टेटमेंट द्यावं लागेल ना. मला प्रश्न परत कसा विचारून चालेल? म्हणजेच इनडायरेक्ट स्पीचमध्ये मला WH नंतर क्रियापद नको आहे. नंतर क्रियापद लागलं, पर्याय कॅन्सल. क्रियापद लागलं, पर्याय कॅन्सल. हा तर मी आधीच कॅन्सल केला होता. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ही एन्क्वायर्ड ऑफ मी वाय आय हॅड स्ट्रक हिम. हे स्टेटमेंट आहे. का स्टेटमेंट आहे? WH नंतर आय लागला म्हणजे करता लागला. जर बघा, आता पहिल्या दुसऱ्यामध्ये लय फरक नाही आहे. वाय डिड आय स्ट्राईक हिम हे क्वेश्चनच झाला ना रे. क्वेश्चन झाला की नाही? तर तुम्ही क्वेश्चनला परत क्वेश्चनमध्ये आणताय. डायरेक्ट स्पीचमध्ये जर क्वेश्चन असेल, इंट्रोगेशन असेल,
तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं फक्त तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं, स्टेटमेंट द्यावं लागतं, तुम्हाला पुन्हा WH घ्यावं लागत नाही. म्हणजे WH नंतर तुम्हाला फक्त कर्ता घ्यायचा आहे, क्रियापद घ्यायचं नाही. कधी WH क्वेश्चन डायरेक्ट स्पीचमध्ये असल्यावर, मी सांगतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. आलं का लक्षात? ओके. 85. नेक्स्ट 86. येस, 86 to 90 पॅसेज आहे. मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की पॅसेज असा हा वाचत बसाल त्यालाच तुम्हाला 10 मिनटं लागणार आहेत. पॅसेज किती मोठा आहे बघा. मग मी मुद्दाम असं व्हर्टिकल नाही घेतो, हॉरिझॉन्टल घेतलेला आहे. ओके. आता मी काय करतो बघा, लक्ष द्या. पॅसेज लय मोठा आहे आणि आयोग काय तुम्हाला कन्फ्यूज करायला लय हुशार असतं. म्हणजे आयोग तुमचा कसा वेळ जाईल नाही याच्यावर लक्ष देत असतं. पण आपण पण काय करायचं, व्यवस्थित बघायचं. आता पॅसेज वाचताना मी जरा एकदा बघतो फक्त की यार चला काय थीम आहे बघूया आपण. फक्त थीम बघायची आहे. थीम बघताना काय करतो बघा, मी नॉर्मल न्यूक्लिअर वेपन हायलाईट केलं. त्याच्यानंतर लीगल ऑब्जेक्शन ठीक आहे, आर्ग्युमेंट ठीक आहे. म्हणजे न्यूक्लिअर संदर्भात काहीतरी पॅसेज आहे, वेपनचा पुन्हा एक शब्द आला, सायंटिफिक मॅनपॉवर आलं, आर्मामेंट म्हणजे दारुगोळा वगैरे, वेपन इंडस्ट्री आली, बायोलॉजिस्ट आले, लॉंग टर्म वर्ल्ड वाईड बायोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस, न्यूक्लिअर वॉर आला. ओके. टेम्परेचर आलं. म्हणजे मला एक कळालं की म्हणजे एक जर मी बघितलं हे 1 मिनटामध्ये तर मला एवढं कळालं की न्यूक्लिअर पॉवर, न्यूक्लिअर वेपन, न्यूक्लिअर वॉरचा भविष्यामध्ये पर्यावरणावर, लोकांच्यावर किंवा जे आपलं म्हणतो ना ध्रुव, उत्तर आणि दक्षिण ध्रुव याच्यावर जास्त फरक म्हणजे इम्पॅक्ट पडणार आहे. एवढं मला याच्यातनं समजलं पटपट एकदा बघितल्यावर. मी पॅसेज वाचलेला नाही. आता तुम्ही कोणाची स्ट्रॅटेजी फॉलो करता मला माहीत नाही, पण मी हे तर असं करतो, एकदा मी बघतो की थीम काय आहे, ठीक आहे, डिरेक्टली क्वेश्चनला जातो. आता क्वेश्चनकडे नजर टाका, सगळे वाचत बसायचं नाही, क्वेश्चन पण नजर टाकायची. 2 क्वेश्चन तुमचे वोकॅबरच आहेत, त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. बरोबर. 2 क्वेश्चन तुमचे वोकॅबलरीवरच आहेत. मला पहिले 2 आले पाहिजेत. ओके. तुमच्याकडं पेन असतो, बरोबर, ब्लॅक पेन असतो, बॉल पॉईंट पेन. आता लक्ष द्या, 3 क्वेश्चनमध्ये मला एवढं लक्षात ठेवायचं आहे, तुमचे फक्त कीवर्ड्स बघा. कीवर्ड्स काय आहेत? आर्ग्युमेंट अगेन्स्ट द यूज ऑफ मॅन्युफॅक्चर. आर्ग्युमेंट म्हणजे तुमचा इथे कीवर्ड आर्ग्युमेंट आहे. जर वरती कुठं वाचताना फास्टमध्ये दिसलं आर्ग्युमेंट, लगेच पर्याय बघायचा, कारण का 1 लाईनर आहेत, सिम्पल 1 लाईनर आहेत, टेन्शन नाही घ्यायचं. द ऑथर्स मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रायटिंग द पॅसेज. हा तुमचा थोडा कन्क्लुडिंग क्वेश्चन आहे. तुम्हाला काय वाटते की काय असेल, हा थोडाच तुम्हाला वाचावा लागेल व्यवस्थित. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लिअर वॉर. कॉन्सिक्वेन्सेस हा तुमचा कीवर्ड आहे. कीवर्ड मित्रांनो ओळखत चला. मला याला फक्त 15 सेकंद लागले कीवर्ड काढायला. आर्ग्युमेंट अगेन्स्ट, कॉन्सिक्वेन्सेस, आणि हे थोडासा ठीक आहे, हा थोडासा डिटेल करावा लागेल, बघावं लागेल. ठीक आहे. डेलिटेरियस, अपोजिट सांगायचं आहे. पॅसेजमधला बघून सांगायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स द वर्ड डिवोटेड, आणि पॅसेजमध्ये ओळखायचं. म्हणजे मला हे गोष्टी कळाल्या. कीवर्ड मी साईडला काढलेले आहेत. आलं लक्षात? ओके. आता बघा, आर्ग्युमेंट, कॉन्सिक्वेन्सेस एक एकदा आपण चेक करूया. आता मला एवढं कळालं, वाचता वाचताच जर मला कुठं शब्द हे सापडले तर लगेच मी खाली क्वेश्चनला येणार आणि बरोबर टिकमार्क करून ठेवणार. ठीक आहे. आता आपण चेक करू, चला बघू एकदा. मी पॅसेज वाचला नव्हता सुरुवातीला, फक्त मी हायलाईट केलं होतं. ओके. आता एकदम नॉर्मल बघू. देर इज अ फेअरली युनिव्हर्सल सेंटिमेंट दॅट द यूज ऑफ न्यूक्लिअर पॉवर वेपन इज क्लिअरली कॉन्ट्ररी टू मोरॅलिटी अँड दॅट इट्स प्रोडक्शन प्रोबॅबली सो डज नॉट गो फार इनफ. These activities are not only opposed to morality but also to law, and if the legal objection can be added to the moral, the argument कुठतरी खाली वाचला होता मी, लगेच इकडं बघायचं. आर्ग्युमेंट अगेन्स्ट आला की नाही तर बरोबर पॅरललला. ठीक आहे. मग आता मला सांगा, या आर्ग्युमेंट काय विचारला प्रश्न? द आर्ग्युमेंट अगेन्स्ट द यूज अँड मॅन्युफॅक्चर ऑफ न्यूक्लिअर वेपन्स डॅश. ठीक आहे. काय आहे ते आर्ग्युमेंट? काय आर्ग्युमेंट तुम्हाला वाचतानाच लक्षात येईल इथं. आता हे थोडं वर खाली करायला थोडासा वेळ जातो, तुम्हाला त्यावेळी पेपरमध्ये ते काय वाटणार नाही एवढं. ठीक आहे. ओके. काय आर्ग्युमेंट? नॉट ओनली अपोज टू द मोरॅलिटी बट ऑल्सो टू लॉ, अँड इफ द लीगल ऑब्जेक्शन कॅन ॲडेड टू द मोरल, द आर्ग्युमेंट अगेन्स्ट द यूज अँड मॅन्युफॅक्चर ऑफ दिस वेपन्स विल कन्सिडरेबली बी रिइन्फोर्स्ड. म्हणजे मला इथं कळालं, लॉ इफ द लीगल ऑब्जेक्शन कॅन बी ॲडेड. इफ द लीगल ऑब्जेक्शन कॅन बी ॲडेड असा कुठला ऑप्शन आहे का खाली? हां, इथं आहे बघा. ऑब्जेक्शन, लीगल कन्सिडरेशन, ऑब्जेक्शन, पॅराग्राफ 2 बरोबर आहे.
आता लक्षात ठेवायचं, एकदा तुम्ही ऑप्शन फिक्स केला, पुन्हा पॅसेजला जाऊन तो पुन्हा काय वाचत बसू नका. हेच पुन्हा वाचत बसायचं नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडं. पॅसेज तुम्हाला शेवटीच घ्यायचं आहे. आता हा मी सिक्वेन्सली आला म्हणून मी सांगितलं, पॅसेज शक्यतो एंडलाच ठेवा. ठीक आहे. द ऑथर्स मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रायटिंग द पॅसेज सीम्स टू, हे मला त्यावेळी नाही सांगता येणार कारण हे ओव्हरऑल बघायला लागेल. मी फक्त आता टप्प्याचा पार्ट बघतो. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द न्यूक्लिअर वॉर. न्यूक्लिअर वॉरचे परिणाम काय होऊ शकतात. आता लक्षात ठेवायचं, परिणामचा अभ्यास करत असताना थोडंसं त्याला हायलाईट पण करून चला की परिणाम शक्यतो शेवटी असतात जास्त. ओके, मग आपण चेक करूया. इथे तर पर्याय त्यांनी तसे दिलेले आहेत, पण आपण थोडं चेक करू की काय येऊ शकतं. ओके, लाईट्स वुड बी कूलर अँड मोर कम्फर्टेबल, चेक करावं लागेल. फर्टिलिटी ऑफ लँड विल लास्ट ओनली फॉर अ इयर. सो हां, हे होऊ शकतं. जर न्यूक्लिअर वॉर झालं, जर आण्विक युद्ध झालं, तर जमिनीची जी काही सुपीकता आहे ती थोड्या कालावधीसाठी शिल्लक राहील, तिथून पुढं नापिकच होणार आहे. पोस्ट वॉर सर्वायवर्स बिंग व्हेरी फ्यू विल हॅव अबंडंट फूड. पोस्ट वॉर म्हणजे त्या युद्धात जर काय लोक जगले, त्यांना एकदम जास्त फूड मिळणार, कारण बरेच लोक मेले असतील. हे मला वेगळं वाटायला लागले, पण ठीक आहे, आपण चेक करूया काय काय येऊ शकतं. बघा आता कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत ते एकदा चेक करू. इथं तुम्हाला कुठे दिसते बघा कॉन्सिक्वेन्सेस, ते वाचता वाचता समजेल आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो होतो ना. हां, नाव द टाईम इज राईट टू इव्हॅल्युएट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सायंटिस्ट हू नोईंगली यूज दर एक्सपर्टाईज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सच वेपन्स विच हॅज डिलिटरियस. इथं हा शब्द कुठेतरी मी खाली पाहिला होता, डिलिटरियस. बघा, हे तुमचं वाचता वाचताच कळालं पाहिजे. डिलिटरियसचं मिनिंग काय आहे, डिलिटरियसचं मिनिंग काय आहे हे पण कळालं पाहिजे. डिलिटरियस म्हणजेच बेनिफिशियल, फायदेशीर असणारं, फायदेशीर असणारं, लक्षात ठेवायचं. सॉरी, डिलिटरियसचं ऑपोजिट करायचं आहे ना. सॉरी, इथं आपलं काय येणार, याचं उलटं करायला लागेल ना आपल्याला. डिलिटरियस म्हणजेच तुमचं काय येणार, तर ते हार्मफुल येईल. हार्मफुल म्हणजे इथं आहे, पण त्याचा अपोजिट काय येणार इथं, बेनिफिशियल. बरोबर, ते रिव्हर्स केलं आपण. त्याचा अर्थ हार्मफुल आहे डिलिटरियस म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की थोडंसं जास्त त्रास देणारं, धोका देणारं किंवा जास्त इम्पॅक्ट असणारं ते असतं हार्मफुल, डेंजरस. ओके, त्याच्या विरुद्धार्थ आहे बेनिफिशियल. म्हणजे 89चं काय आलं, पहिला पर्याय क्लिअर झालेला आहे. बघा वाचताना माझं तेवढं लक्ष असणार आहे. ठीक आहे, देन अजून पुढं अजून ते यायचं आहे कॉन्सिक्वेन्सेसला, परिणाम काय असतात. ओके, टू दिस मस्ट बी ॲडेड द फॅक्ट दॅट मोर दॅन 50% ऑफ द स्किल्ड सायंटिफिक मॅन पॉवर इन द वर्ल्ड इज नाऊ एंगेज्ड इन द आर्मामेंट्स इंडस्ट्री. 50%पेक्षा जास्त त्या लोकांनी ठिकाणी एंगेज आहेत. हाऊ ॲप्रोप्रिएट इट इज दॅट ऑल दिस व्हॅल्युएबल स्किल शुड बी डिवोटेड टू द मॅन्युफॅक्चरर. डिवोटेड, खाली कुठेतरी शब्द वाचला, आलं का लक्षात, डिवोटेड. आता मला सांगा इथं डिवोटेडचा अर्थ काय होतो, एकदा व्यवस्थित तुम्ही वाचून घेतलं तर तुम्हाला समजेल ते. डिवोटेड म्हणजे काय, अंडर युटिलाइज्ड आहे का, नाही. युटिलाइज फॉर बेटरमेंट आहे का, तुम्ही न्यूक्लिअर पॉवरचा वापर करायला लागला आहे. डेडिकेटेड फॉर गुड कॉज आहे का, चांगल्यासाठी आहे का, मग बेटरमेंट आणि गुड कॉज चांगलंच झालं, सेमच आलं. अब्यूज फॉर डिस्ट्रक्शन, नष्ट करण्यासाठी वापरायला लागला आहे हा शब्द, बरोबर का. म्हणजे इथं आलं 90चं 2. अजून माझ्याकडे 2 गोष्टी शिल्लक आहेत, एकदा आपण ते सुद्धा बघूया. ओके, बघा तेवढं तुमचं एक लॉजिक पाहिजे की वास्तव तुम्हाला समजलं पण पाहिजे. अ मीटिंग ऑफ बायोलॉजिस्ट ऑन द लॉंग टर्म वर्ल्ड वाईड बायोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस. हां, इथं कॉन्सिक्वेन्सेस झालं बघा. ऑफ न्यूक्लिअर वॉर ॲडेड फ्रायटनिंग डायमेन्शन्स टू दोज forecast. Its reports suggested that the long biological effects resulting from climate changes may at least be serious as the immediate ones. लवकर होणाऱ्या घडामोडी कोणत्या आहेत, तर त्यातली एकच घडामोड दिसते, ते म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे लँड बायोडायव्हर्सिटी, पर्याय क्रमांक 2. हे पोस्ट वॉर लाईट बीट हे काय दिलेलं नाही त्यांनी, फक्त एवढंच सांगितलेलं आहे. तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे पॅसेज. आणि ओव्हरऑल जर पॅसेज बघितला, हे थोडंसं तर तुम्हाला पटपट एकदा बघून घ्यावं लागेल. तर यातनं एक गोष्ट अशी लक्षात येते, जर ओव्हरऑल विचार केला तर या थीम काय या पॅसेजची ते आपण बघूया. ऑथर्स इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रायटिंग द पॅसेज सीम्स. शक्यतो पॅसेज पूर्ण वाचावं लागेल ना, त्याशिवाय थीम कधी कधी नाही कळत किंवा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह नाही कळत. तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी हायलाईट द यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स ॲज अन इफेक्टिव्ह पॉप्युलेशन कंट्रोल. अरे तुम्ही लोकांना मारून, कशानं, न्यूक्लिअर वेपननं मारून वापरून तुम्ही पॉप्युलेशन कंट्रोल करणार आहे का, हे निगेटिव्ह झालं, थोडं निगेटिव्ह वाटायला लागले पर्याय. इल्युस्ट्रेट द डिवास्टेटिंग इफेक्ट्स ऑफ यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स ऑन मॅनकाइंड
मॅनकाइंडपेक्षा पर्यावरणावर जास्त भर असणार आहे त्यांचा. एक्सप्लेन सायंटिफिकली द क्लायमेट चेंजेस रिझल्टिंग फ्रॉम द यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. की समरायझिंग द लॉंग बायोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ द यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यांनी समराईज केलेलं आहे की लाँग टर्मसाठी पर्यावरणावर कोणते कोणते इम्पॅक्ट पडतील समरी सांगितलेली आहे ओव्हरऑल जर विचार केला तर. पण माझं म्हणणं आहे वेळ जर भेटला तर तुम्ही पॅसेजला 100% जाऊ शकता. वेळ भेटणं तुमच्या हातामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. स्ट्रॅटेजी व्यवस्थित करत चला. पेपर अवघड नसतो, आपण त्याला अवघड करत असतो त्या पॉईंटमध्ये. ओके. देन 91 काय आहे, द पॅपाराझी टेल्ड देम ऑल ओव्हर लंडन. टेल्ड म्हणजे पाठलाग करणे. पॅपाराझी म्हणजे कोणते आधी सांगा. ओके, तुम्ही बरेचसे बॉलिवूड सेलिब्रिटी बघता. शाहरुख खान आला, सलमान खान आला, रणबीर कपूर आला, आलिया भट आली, तर त्याच्याबरोबर ना फोटोग्राफर असतात बघा, त्याच्या मागं करत असतात. सिक्रेट काय करायला लागले आहेत, कुठं सापडत आहेत का, कुठं कॉन्ट्रोवर्शियल असतं का, तर ही लोकं पॅपाराझी असतात. ह्यांना एक शब्दच आहे. म्हणजे मीडियामध्येच लोकं असतात, पण स्वतःच्या चॅनलसाठी, स्वतःचं बाईट घेण्यासाठी तर त्या लोकांच्या मागे फिरत, त्यांना पण म्हणतो पॅपाराझी. टेल्ड म्हणजे काय, मागे फिरणे. मग तुम्हीच मला सांगा, ट्रबल्ड आहे का, ट्रबल करतात का, भांडणं करतात का, ब्लॅकमेल करतात का, फॉलो करतात. सिम्पल सिनोनिम सांगायचा होता. नेक्स्ट. असले शब्द तुम्हाला पेपर वाचल्यावर समजतात. कुठला वृत्तपत्र म्हणतोय, त्यासाठी आता सगळे वृत्तपत्र वाचायचे नाहीत, फक्त प्रॅक्टिस करायची, नवीन शब्द शिकायचे आले तर. डॅश मीन्स स्ट्रेंथ, एनर्जी, पॉवर, फोर्स अँड स्पिरिट. एन्ड्युरन्स म्हणजे काय, विक्टरी आहे का, नाही. कॅलॅमिटी म्हणजे संकट. अपॉलॉजी म्हणजे माफीनामा. येस. विगर म्हणजे तुमचं, त्याला आपण काय म्हणतो, एन्ड्युरन्स म्हणतो. ओके. विगर म्हणजेच काय, तर तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, एनर्जी आहे, पॉवर आहे, फोर्स आहे, स्पिरिट आहे. पर्याय क्रमांक 4. वोकॅबलरीला भरपूर फिल इन द ब्लँक क्वेश्चन आहेत या पॅटर्नमध्ये. राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स. वर्ब फिलअप करायचा आहे. वर्बला क्वेश्चन गेला बघा परत. ओके. ईच ऑफ दिस रूम्स. ईच सिंग्युलर आहे, म्हणजे माझा पर्याय सिंग्युलरच पाहिजे, कारण का माझं कर्ता कोण आहे, ईच आहे. मग कर्ता जर ईच असेल तर माझं क्रियापद पण सिंग्युलर पाहिजे. मग आर येणार आहे का, हॅव येणार आहे का, कारण हे दोन्ही प्लुरल आहेत. राहिलं इज आणि वेअर. वेअर पण कॅन्सल झालं. वेअर पण आणि क्वेश्चन राहिला, कुठला पर्याय दुसरा राहिला. ईच ऑफ दिस रूम इज गुड इनफ फॉर मी. प्रत्येक रूम जी आहे, ह्या रूमपैकी प्रत्येक जी रूम आहे, प्रत्येक म्हणजे सिंग्युलर झालं, म्हणून मी इज वापरायचं. ईच, एव्हरी हे सगळे सिंग्युलरच आहेत, यांना क्रियापद सिंग्युलरच लागेल. अलग लक्षात. आता तुम्ही काही पुस्तकात नियम वाचले असतील. नियम काय सांगतो, ईच नंतर जर लागलं किंवा ऑफ लागलं तर पुढचं अनेक वचन पाहिजे. पण ईचसाठी तुम्हाला एक वचन क्रियापद घ्यावं लागेल. आर एक वचन आहे का, हॅव एक वचन आहे का, वेअर एक वचन आहे का, इज एक वचन आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट. बरेच विद्यार्थी या प्रश्नाला चुकले होते. का चुकले होते बघा. द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट. आयडेंटिफाय द करेक्ट प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स. बऱ्याच लोकांना वाटलं की प्रोग्रेसिव्ह काही आहे. अरे प्रोग्रेसिव्ह म्हणजे पुढं जाणे. पुढं जाणे म्हणजे कंटिन्यू राहणे, म्हणजे कंटिन्युअस टेन्स आला ना. पण तो कोणता पाहिजे, फ्युचर. मग फ्युचरला मला काय पाहिजे, विल शाल तर पाहिजेच. इथं विल आहे का, नाही. इथं विल आहे का, आहे. इथं पण आहे. इथं हॅड आहे, हे पण कॅन्सल. मला विल नंतर आय एन जी पाहिजे. इथं हॅव आहे, इथं आय एन जी आहे. पर्याय क्रमांक 3. टेन्स करत असताना तुम्हाला टेक्निक फॉलो करता आली पाहिजे. टेक्निक काय आहे, फ्युचरमध्ये विल शाल पाहिजे. विल शाल होता का, नाही. मी सगळे एक्झाम्पल वाचत बसलो का रे, हे सगळं वाचत बसलो का, तुम्ही जास्त वेळ घालवताय. असले प्रश्न 2-3 सेकंदामध्ये सुटले पाहिजेत. ह्याच्यामध्ये काय अवघड आहे तुम्ही सांगा. फ्युचर प्रोग्रेसिव्ह कळाला म्हणजे विल बी आय एन जी पाहिजे. म्हणजे एवढंच बघा ना, मध्ये कशाला सगळं बघत बसलाय. हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, 3 पर्याय. हे सगळं वाचत बसलाय, कुठली केस कापायला लागलाय, बारीक कापतोय का लहान कापतोय, असलं बघत बसला तुमचा वेळ जास्त जाणार आहे. 60 मिनटं तुम्हाला समजतात, असे चुटकी वाजल्यासारखे निघून जातात एक्झाम हॉलला गेल्यावर. अलग लक्षात. पॅनिक करत नाही आहे, पण हेच सांगतोय की असले प्रश्न आपण पटपट सोडवू शकतो, याला जास्त वेळ नाही घालवायचा. टुडे इज नॉट अ स्पेशल डे ऑन द डॅश. आजचा दिवस हा विशेष काय वाटत नाही आहे. कशावर, कशामधला, कॅलेंडरमधला. पण तुम्हाला कन्फ्यूज कुठे गेलं बघा. इथं आहे कॅलेंडर, इथं एक्स्ट्रा लागला, कॅन्सल. हे तर वेगळंच लागलं. 2 शब्द असतात. एक आहे कॅलेंडर DAR, एक आहे कॅलेंडर TER.
याचा अर्थ होतो तुमचं, त्याला आपण काय म्हणतो, कॅलेंडर. म्हणजे तुम्ही जे रेग्युलर कॅलेंडर बघता, आठवडा कोणता आहे, दिवस कोणता आहे, महिना कोणता, हे सगळ्या कॅलेंडरमध्ये असतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, दिनदर्शिका म्हणतो ना, सगळ्यांना माहीत आहे कॅलेंडरमध्ये सगळे दिवस असतात. पण लक्षात ठेवायचं, DAR म्हटलं की आपलं कॅलेंडर, जे आपण दिवस पाहतो ते. आणि DER म्हटलं की असं एक इन्स्ट्रुमेंट आहे, असं एक मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट आहे की जे कपडा प्रेस करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे आधीच्या, आता नव्हे, खूप आधीच्या काळामध्ये हे कॅलेंडर वापरायचे प्रेसिंग करण्यासाठी. पेपर असेल किंवा एखादा कपडा असेल तर ते प्रेस करायला, ते दाबायला काय करायचे, कॅलेंडर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट वापरायचे, जे मेटॅलिक असायचं. ठीक आहे, मग हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. आलं का लक्षात? आयोग मुद्दाम तुम्हाला असले प्रश्न विचारतं. ऑर्डनन्स, पीपल, प्रिन्सिपल. ओके, कॉलेज, कलीग, ॲक्नॉलेज, नॉलेज, हे असले प्रॅक्टिस करत चला. देन 96. ओके, असला पॅटर्न मला आता दिसला. तुम्हाला एक कॉलम 1 आणि 2 दिलं जातं, तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायचं आहे. आता मला सांगा, असले क्वेश्चन अजिबात स्किप करायचे नाहीत. का सांगतो बघा, तुम्हाला यातलं सगळंच माहिती असावं असं नसतं. हे मला पण माहिती नव्हतं, पण यातले मला 3 माहिती होते. की जे मला माहिती आहे, जे मी वाचलेले आहेत किंवा जे मला माहिती आहे. तर मला बेस्ट कुठला माहिती आहे? एक म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, तर जे आपण हातानं काही गोष्टी लिहितो बघा, शिवरायांच्या काळामधल्या किंवा जुन्या काही काळामधल्या, प्राचीन मध्ययुगीनमध्ये काही तुम्हाला मॅन्युस्क्रिप्ट सापडायच्या, म्हणजे हातानं लिहिलेले काही डॉक्युमेंट सापडायचे. ठीक आहे, मग सीचं झालं 1. त्याने काय केलं बघा, सगळ्या ठिकाणी सीला 1 देऊन ठेवलेलं आहे. त्याने तुम्हाला कन्फ्यूज केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण लय हुशार आहे, त्याने तुम्हाला 1च टाकला आहे, जो सगळ्यांनाच माहिती असणार आहे. ठीक आहे, आता मला हे माहीत आहे 96चं सीचं 1च आलं, हे तर फिक्स झालं. आता अजून एक जर आपण टेक्निक वापरली तर लक्षात ठेवायचं, मला एक अजून माहीत आहे, ते म्हणजे बॅलाड. बॅलाड म्हणजे पोवाडा मराठीमध्ये. आता मला सांगा, पोवाडा काय असतो? आपण खूप म्हणजे थोरा मोठ्यांचे पोवाडे ऐकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अजून मोठे मोठे लोक आहेत, त्या लोकांचे आपण पोवाडे ऐकलेले आहेत. आता पोवाडा काय असतो सांगा मला, तुम्हीच सांगा. आपण जेव्हा म्हणतो ना की आपण सगळं ऐकलेलं आहे, तर पोवाडा हा तुमचा एक प्रकारचा कविता नसते, ते एक प्रकारचं गाणं असतं, जे एखादं खूप जास्त मोठी स्टोरी सांगत असतं, एखाद्या व्यक्ती किंवा एखादं कथा सांगत असतं, जे पूर्ण त्या टोनमध्ये असणार आहे. सो मी तर काय करतो, इथं एक आहे बघा, हे तर पहिला तर गेला. पोयम आहे का पोवाडा म्हणजे? नाही. फायनल परफॉर्मन्स आहे का? नाही. म्हणजे इथे एक शिल्लक राहतो बघा, अ सॉन्ग टेलिंग अ पॉप्युलर स्टोरी. ठीक आहे, पॉप्युलर स्टोरी आहे. ऐतिहासिक काही जर त्याला हे असेल, काही जर कामगिरी उत्तुंग केली असेल किंवा काही जर महत्त्वाच्या गोष्टी असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, पोवाडा म्हणतो. एखाद्या व्यक्तीविषयी असेल किंवा चालेल. डीला 2 घेतलं, डीला 2 आहे, इथं पण 2 आहे. पर्याय क्रमांक 4 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला. आता माझ्याकडे शिल्लक कोणतं आहे बघा, 1 शिल्लक आहे, 3 शिल्लक आहे. आता अजून एक विचार करूया, 1 आणि 3 शिल्लक आहे, पण ईला जर आपण बघितलं, ईला इथं पण 3 आहे, ईला इथं पण 3 आहे, म्हणजे 100% ईला 3च असणार आहे. तिथे काय लॉजिक लावू नका. आता तुम्हाला आता फक्त एवढंच बघायचं आहे, ऑडे म्हणजे काय, अ पोयम ॲड्रेस टू पर्सन थिंग. जेव्हा आपण एखाद्याला कविता डेडिकेट करतो ते असतं ऑड. ठीक आहे, ऑडे त्याला म्हणतात. मग हे फिक्स झालं. आता एवढं लक्षात ठेवायचं की ह्या जे शिल्लक 3 आहेत ना, शिल्लक 2 आहेत. कुठले? एलेगी आणि स्वॅन सॉन्ग. तुम्हाला या 2पैकी एक जरी कळालं तरी आपला पर्याय बरोबर येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, एलेगी म्हणजे फनरल सॉन्ग. जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रेतयात्रा असते, त्या प्रेतयात्रेच्या वेळी जे सॉन्ग गायलं जातं, राम नाम सत्य नव्हे, ते थोडंसं त्या वेगळ्या भाषेमध्ये काही असेल तर ते असतं एलेगी असते. ओके, मग ते पण लक्षात ठेवा, तसं पण चालेल. एलेगी म्हणजे अ फनरल सॉन्ग. मग लक्षात ठेवायचं, इथं फनरल सॉन्ग म्हणजेच काय, तर ते एलेगी आली, म्हणजे एला 4 झालं, पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. मग अजून एक गोष्ट करा, स्वॅन सॉन्ग म्हणजे काय, द फायनल परफॉर्मन्स ऑफ द पर्सन्स करिअर. स्वॅन म्हणजे शेवटचा. आलं का लक्षात? हे मुद्दाम आयोगानं सगळे एका प्रकारचे जुने म्हणण्यापेक्षा असे काही शब्द टाकले जे आपल्या जास्त वाचनात नाही आहेत, आणि जो वाचनामध्ये होता तो सगळ्या ठिकाणी 1ला कॉमन टाकला. आलं का लक्षात? ओके, त्यासाठी डिक्शनरी घेऊन बसायचं नाही. आता सरांनी सांगितले असले प्रश्न पडतात, मग डिक्शनरी तुम्ही किती वाचणार आहे? ओके, त्याला 1 वर्षभर जाईल. द बोट स्कीम्ड, बघा हे असले पॅटर्न पुन्हा रिपीट झाले. करेक्ट सांगायचं आहे, दोन्हीपैकी एक जरी माहिती असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता.
द बोट स्किम्ड ओव्हर द वॉटर. तुम्ही सांगा मला, वॉटरवर बोट स्किमिंग झाली म्हणजे काय झाली? बघा, बाउन्स झाली का? नाही. मूड ठीक आहे, थोडंसं हल्ली किंवा थोडं त्याच्यावर मुवमेंट झाली. ग्लायडेड, येस, वॉटर ग्लायडिंग असतं. ग्लायड म्हणजे थोडं घसरणे, थोडं वरती जाणे, वरून जाणे. आणि शी स्कीम्ड थ्रू द न्यूजपेपर. न्यूजपेपरमधून तिनं स्किमिंग केलं म्हणजे काय केलं? तिनं पाहिलं. ग्लान्स्ड, ग्लान्स म्हणजे लुक करणे, पाहणे. बघा, दोन्हीही बरोबर आले. पर्याय क्रमांक 2. आयोगाचा हा पॅटर्न खूप जास्त सध्या व्हायरल आहे. दोन्ही सेमच शब्द टाकतात पण दोघांचे अर्थ वेगळे लागतात. ओके, ते विसरायचं नाही. ठीक आहे. देन आयडेंटिफाय द युनिट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट हॅज एन एरर. कुठल्याला एरर आहे बघा, हे तर तुम्ही तोंडी सांगू शकला असता. फाईन वूड इज यूज्ड, फाईन वूड सिंग्युलर आहे, इज यूज्ड V3 लागला, बरोबर आहे. फॉर मेकिंग, कशासाठी? मेकिंग, बनवण्यासाठी. फर्निचर्स, फर्निचर्स नावाचा शब्द अस्तित्वातच नाही आहे. फर्निचर्स नसतं, फक्त फर्निचर असतं. फर्निचर असतं, अनेक वचन करायचं नसतं. एरर कुठे येणार आहे? सीमध्ये येणार. पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? फर्निचरचं फर्निचरच असतं, त्याचं अनेक वचन फर्निचर्स करायचं नाही. देन पुन्हा तोच पॅटर्न मागाचा स्कीमवाला. आय नोट इन माय डॅश. मी माझ्या, आता बघा दोन्हीकडं कन्फ्यूज तुम्हाला केलेलं आहे. डायरी आहे की डेअरी आहे? आता तुम्ही भरपूर ठिकाणी वाचत असता पण आपल्याला माहितीच नसतं. डायरी वेगळं, डेअरी वेगळं. डायरी, डाय म्हणजे असं लिहायचं पहिला, डाय. आणि डे म्हणजे हे DAI झालं, डेअरी. एचा उच्चार करतो ना म्हणजे AI झालं. डाय म्हणजे DI झालं. मग मी माझ्या कशात लिहितो? नोट कशात करतो? डायरीमध्ये. मग हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अरे तुम्ही एकावरनं काढू शकला असता, मला वाचायची गरज पण नाही पुढचं. मी डायरीमध्ये नोट करतो, काय करतो? जेव्हा मी एक्स्ट्रा मिल्क घेतो, कशातनं? डेअरीमधनं. डेअरी म्हटलं की DAI, डायरी म्हटलं की DIA. डायरी, डेअरी. ओके. नेक्स्ट, पुन्हा तेच सलग 3 प्रश्न एकाच पॅटर्नवर आहेत पण इथं थोडासा वेगळा आहे. इथं शी फाउंड अ रिफ्यूज फॉर माउंटेन गोरिला. माउंटेन गोरिलासाठी तिला एक रिफ्यूज सापडलं. म्हणजे काय सापडलं? तुम्हीच बघा. वेस्ट सापडलं का? कचरा सापडला का? नाही. रबिश सापडलं का? नाही. ठीक आहे. शेल्टर सापडलं पण शेल्टर ते इकडं पाहिजे ना, काहीतरी राहण्याचं वास्तव्य पाहिजे. कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज रिफ्युजी. कमला आणि तिची आई मुंबईला आले, काय म्हणून? रिफ्युजी म्हणून. रिफ्युजी म्हणजे मायग्रंट, जी लोक स्थलांतरित होतात, आश्रयित, त्यांना आपण रिफ्युजी म्हणतो. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 1. इतर रिफ्युजीचा अर्थ काय होतो? बघा, रिफ्युजी एवढंच आहे आणि एक ई लागलं की अर्थ बदलतो. एवढं असेल तर काय? सँक्च्युरी, राहण्याचं वास्तव्य, अभयारण्य, राहण्याचं ठिकाण. आणि रिफ्युजी म्हणलं की स्थलांतरित, मायग्रंट. आलं का लक्षात? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं की हा या ओव्हरऑल पेपरमध्ये भले 40 प्रश्न असतील, थोडासा वेळ घेतला कारण खूप डिटेलमध्ये ॲनालिसिस करावं लागतं. 40 प्रश्नामध्ये तुम्हाला सुटण्यासारखे कदाचित 15 ते 18च्या आसपास असतीलच. पण इथं आपल्याला एवढा स्कोर म्हणजे ह्या स्कोर तर नाहीच आहे काय, हे तर सुरुवातच आहे. तुम्हाला यापेक्षा ऑलमोस्ट 15च्या दुप्पट 30च्या आसपास किंवा आता जर 50चा पॅटर्न आहे पण हे 19चा पॅटर्न होता. लक्षात ठेवायचं. तुम्हाला कुठनं मार्क घेता येतील ते बघा. कुठं आपण स्किप करू शकतो, कुठं पर्याय घ्यायचे नाहीत, कुठं घेऊन जायचं, कुठं रिस्क घेऊ शकता, हे पण लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला जास्त सॉल्विंग केल्यावरच कळणार आहे. आलं का लक्षात? ओके. नेक्स्ट पेपरला आपण पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. हा पेपर एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके. चला, धन्यवाद.